आणि जनसेवेसाठी सदैव उपलब्ध असणारं नेतृत्व, नातं प्रगतीचं, नातं विश्वासाचं, सर्वसामान्य जनतेच्या मनातील असामान्य नेतृत्व, मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे तरीही यशस्वी होण्याची जिद्द असणारं नेतृत्व, सन्माननीय तमनगौडा रवी पाटील साहेब. या ठिकाणी स्टेजच्या डाव्या बाजूला कामगिरीत आमदार यंदा तमनगौडा रवी पाटील साहेबच होणार आमदार. जनतेच्या मनातील राजा माणूस, समाजसेवक, कार्यक्षमता, प्रामाणिक जनसेवक, विनम्रता, निर्भयता, एकनिष्ठ नेतृत्व, कार्यधुरंधर आणि सक्षम नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्वाचा तेजस्वी संगम म्हणजे सन्माननीय तमनगौडा रवी पाटील साहेब. तेजस्वी व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला आधार देणाऱ्या नेतृत्व या ठिकाणी तमनगौडा रवी पाटील साहेबांचा आगमन झालेला. माजी आमदार सन्माननीय विलासराव जगताप साहेब आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारं नेतृत्व, आम्हाला एवढं कर्तृत्व असताना कणभरी अहंकार नसलेलं नेतृत्व, अभिमान, स्वाभिमान आणि गरिबांची जाण म्हणून तरी तमनगौडा रवी पाटील साहेब सर्वसामान्य जनतेच्या मनात आपलं स्थान, असे एक सर्वसामान्यांचे जनसेवा, कोरोना सारख्या महाभयंकर काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून कार्य करणारा नेतृत्व, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य दूत म्हणून कार्य करणारा नेतृत्व, सन्माननीय तमनगौडा रवी पाटील साहेब. यंदा एकच निर्धार, तमनगौडा रवी पाटील साहेबच होणार आमदार. अशा या पाटील साहेबांना साथ देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित होता. सर्व मतदार बंधू, सर्व माता माऊली, सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत. विधानसभा प्रमुख विठ्ठल पुजारी सर आपण उपस्थित होता, हार्दिक स्वागत. राहुल डपे सर हार्दिक स्वागत. निवृत्ती शिंदे सरकार आपण देखील उपस्थित होता, हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत. कामाचा मोहरा आणि विकासाचा चेहरा, जत तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा वाहिली असा विकास रत्न, कार्यशील, सक्षम आणि कार्यक्षम, विकासशील आणि विकास प्रिय नेतृत्व, सन्माननीय तमनगौडा. यावेळी बदल घडणार आणि जतचा आवाज यावेळी बदल घडणार आणि जतचा आवाज विधानसभेत गाजणार. लढाई स्वाभिमानाची समस्या भोगणाऱ्या प्रत्येक जतकरांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने तमनगौडा रवी पाटील साहेबांना आपण निवडून देऊन त्या विकासभिमुख कार्याची अस्मिता जपण्यासाठी आपण टेबल या चिन्हासमोरील बटन दाबून साहेबांना आपण या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायचंय. झाला निर्धार, होणार तमनगौडा रवी पाटील साहेबच आमदार. कोरोनाच्या महाभयंकर काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या नेतृत्व, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य कोरोना सारख्या महाभयंकर काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून कार्य करणारा नेतृत्व, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य दूत म्हणून कार्य करणारा नेतृत्व, चांद्यापासून बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेतृत्व, नुसता लढणारा नेतृत्व नव्हे, शेतकऱ्यांच्या यशाची गाथा रचणारा नेतृत्व, शेतकरी हित जननायक तमनगौडा रवी पाटील साहेब. करतो संग्राम भैया, सन्माननीय युवा नेतृत्व संग्राम भैया जगताप आपण या ठिकाणी संबोधित करताय. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे नेते, तसेच ज्यांनी तालुक्याने गेले 40 वर्ष स्वाभिमान शिकवला आणि ज्यांनी दुष्काळासाठी झटात आले, तसे आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आपले नेते आदरणीय विलासराव जगताप साहेब, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वरप्पा रवी पाटील, तसेच ककमरी मठाचे मठाधीश गुरुलिंग स्वामीजी, एकुंडी सरपंच बसवराज पाटील, अक्काताई दुधाळ जिल्हा परिषद सदस्य, परत निवृत्ती सरकार शिंदे सरपंच उमदी, ज्याने आपला अपक्ष अर्ज मागे घेऊन ज्याने आपल्याला पाठिंबा दिला असे विजय वाघेली, श्रीशील उमराणी,
आणि जत मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष मकसूद नगारजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर. आता आपल्याला प्रमोद दादाने थोडक्यात विश्लेषण दिलंय की ह्या इलेक्शनला भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर कसा अन्याय केला. आदरणीय तमनगौडराव पाटील स्वतः 2-3 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचे काम करतायत. त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य तसेच शिक्षण सभापती देखील होते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी मध्ये पदयात्रा काढली, लोकांपर्यंत बीजेपी पोहोचवली, वेगवेगळ्या बीजेपीच्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्या, तरीही त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे. त्यांनी वॉर रूम राज्यात जे कुणाचं नव्हतं, इव्हन मंत्र्यांचं सुद्धा त्यावेळी वॉर रूम तयार नव्हतं, त्यावेळी राज्यातलं पहिलं वॉर रूम तमनगौडराव पाटील साहेबांनी चालू केलं. तसेच आपले तालुक्याचे नेते आदरणीय जगताप साहेबांनी ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात बीजेपी कोणाला माहीत नव्हती, त्यावेळी पहिलं कमळ फुलवण्याचं काम पश्चिम महाराष्ट्रात आदरणीय जगताप साहेबांनी केलेलं आहे. ह्या आपल्या सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा परस्पर आपल्याला डावलून बाहेरचा उमेदवार आपल्यावर लादण्यात गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला जी आताची राजकीय परिस्थिती आहे ती आपण सगळ्यांनी डोळ्यानं बघितली. त्यामुळं आता परवाची जर सभा आपण बघितली असेल भारतीय जनता पार्टीची, तर त्यांनी फॅक्टर चालू केलाय विकास पुत्र म्हणून. तर त्यांचा विकास 2च कामात आहे. उमदीची MIDC 2000 एकर जागा, ज्याचा काय उतारा नाही, ज्याला काय आडबूट नाही, आणि दुसरी जतसाठी आणलेली पाणी पुरवठा योजना, त्याला देखील काही पत्ता नाही अजून. तर फक्त भूल थापा देणं, लोकांची दिशाभूल करणं, हे एवढंच त्यांचं काम आहे. आणि ज्यावेळीपासून त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळीपासून तुम्हाला समाजात वातावरण गढूळ झालेलं दिसेल. जाती पातळीमध्ये भांडण, काल सुद्धा स्वामीजींवर हल्ला करण्यात आला, त्याचा आम्ही सर्व युवक मंडळी आणि सर्व जत तालुक्यातील नेते निषेध करतो या गोष्टीचा. आता दुसरं जर सांगायला गेलं तर त्यांनी म्हणतात जतचा दुष्काळ हा माझा शत्रू आहे. तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, आटपाडीचा दुष्काळ कोणाचा शत्रू आहे? जो माणूस स्वतःचा भाग सांभाळू शकत नाही, त्याला तिथं मतदान पडत नाही, जो 4 वेळा इलेक्शन पडतो, जो त्यांच्या माणसाचा विकास करू शकत नाही, तर आपला काय विकास करणार? आणि दुसरी गोष्ट अशी, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आले होते. त्यांनी म्हणले म्हैसाळ विस्तार योजना मी केली, म्हैसाळ योजना मी केली. 1986ला मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे, 1986ला ज्यावेळी ह्या जिल्ह्यात मोर्चा कोणाला माहित नव्हता, त्यावेळी 1000 लोक घेऊन आदरणीय जगताप साहेबांनी मोर्चा काढला होता. असं नाही आहे की योजनेचं पाणी आम्हाला एका दिवसात गेले. जगताप साहेबांच्या जवळपास 40 वर्ष आणि आपल्या सर्व लोकांचे 40 वर्ष पणाला लागले, त्यावेळी कुठं आपल्याला पाणी मिळाले. म्हैसाळ विस्तारित योजनेच्या वेळी पण तेच झालं. आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण पहिला चक्काजाम आंदोलन केलं, परत उपोषण केली. मग ज्यावेळी लोकसभेवर आपण बहिष्कार टाकतो असं सांगितलं, त्यावेळी त्यांनी योजना मंजूर केली. त्यामुळं ते श्रेय त्यांनी लाटण्याचं काम इथं करू नये. ते श्रेय फक्त आपल्या तालुक्यातल्या माणसांचं आणि आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वावर आहे. आता जे दुसरे उमेदवार आहेत, जे काही स्थानिक आमदार आहेत, त्यांनी 5 वर्ष स्वतःच घर भरण्याशिवाय काय दुसरी कामं केली असं मला वाटतं. पावसाळा आला की त्यांना मध्येच हुक्की उठते. पावसाळा आला की इथून एक नारळाचं पोतं 4 हार घेऊन जाणार आणि तुपची पबलेश्वरचं पाणी आले, एवढं सांगण्याचं काम मी 5 वर्ष आजपर्यंत केले. त्याऐवजी म्हैसाळ विस्तारित योजना का पूर्ण होत नाही, त्या टेंडर पूर्ण व्हावं यासाठी जगताप साहेबांनी झटले. त्यांनी सत्तेत असताना त्यांच्याकडनं ही कामं करण्यात आली नाही. त्यामुळं हे दोन्ही निष्क्रिय उमेदवार आहेत आपल्यात. त्यांच्यात फक्त जातीपातीची भांडणं लावणं, एकमेकावर टीका करणं आणि दाब दबाव यंत्रणा वापरणं, हेच त्यांना तेवढं माहीत आहे. त्यामुळं मला सगळ्या जतकरांना, जत तालुक्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलो पाहिजे. हे असंच जर चालू राहिलं तर आपला तालुका अजून मागं पडायला वेळ लागणार नाही. त्यामुळं मला सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी, आत्ताच वेळ गेलेला नाही, आपण सर्वांनी एकजूट होऊया, एकजुटीनं काम करूया, आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करूया. कारण त्या माणसाएवढं अनुभवी नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळणे खरं तर भाग्याची गोष्ट आहे. मी काय त्यांचा नातू आहे म्हणून म्हणत नाही, खरं त्यांचा संघर्ष जर तुम्ही जवळ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचं गांभीर्य समजेल. आता बाकीच्या गोष्टी जर सांगायचं झालं तर मला सर्व युवक लोकांना एक विनंती आहे की जे आपले जुने लोक आहेत त्यांना घेऊन जावा, व्यवस्थित मतदान
करून घ्या आणि जेणेकरून मतदान बाद होणार नाही अशा गोष्टीची काळजी आपण घ्यायची. तुमच्यावर दाब दबाव आणतील. बऱ्याच माझ्या मित्रांना फोन गेलेत, व्यवस्थित राहा, हे राहावा ते राहावा. त्यांना मला एकच सांगायचं आहे, फक्त तो फोन कॉल मला जोडून द्या, मग उत्तर मी माझ्या पद्धतीने देतो. त्यामुळं कोणाच्याही दबावाखाली न येता आपण सर्वांनी एकत्रित येऊन कुठल्याही भूलथापांना बळी न पडता कोणाच्या दबावाखाली न येता आपण काम करूया. आता मध्येच एक अफवा उठवली की ही विकास आघाडी फक्त थोड्याच वेळापुरती आहे, हे इलेक्शन पुरती आहे आणि काय सीट येणार नाही, असं विश्वास आहे त्या लोकांना. माझं त्यांना एकच सांगायचं, येणारी जिल्हा परिषद असू दे, येणारी पंचायत समिती असू दे, आपण कुठलाही पक्ष न बाळगता आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्या सीटा उभा करू. त्यामुळं कोणी आम्हाला हलक्यात घ्यायचं काम नाही. आणि आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, रवी तमनगौडा रवी पाटील हे आपले उमेदवार आहेत. अतिशय तडफदार युवा नेतृत्व आहे, सगळ्यांना मान्य होईल असं नेतृत्व आहे. तर मला सगळ्यांना विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपलं टेबल चिन्ह आहे, 6 नंबरला आपलं बटन आहे. टेबल या चिन्हावर कुठल्याही आमिषाला बळी न पडता, दबाव न बळी पडता मतदान करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. आणि हा 30 वर्षानंतर आलेला योग आहे. 1995ला आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली अपक्ष आमदार म्हणून इथं निवडून गेलाय. ह्यावेळी सुद्धा 30व्या वर्षी आदरणीय तमनगौडा रवी पाटील साहेबांना आपण विधानसभेत अपक्ष आमदार म्हणून पाठवायचा आहे आणि तुमचा आशीर्वाद मतदान या रूपाने आपल्याला पडावा एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया, खूप खूप धन्यवाद. तदनंतर सन्माननीय बसवराज पाटील साहेब, संस्थापक बसव सेना, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जगज्योती बसवेश्वर महाराज की, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई देवींचा. या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठावर ज्येष्ठ नेते आणि आपल्या स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व बंधू आणि भगिनी, या ठिकाणी जगमध्ये आज सगळे आपल्या पुढे दिसत असलेले तालुक्यातीलच लोक आहेत. कारण सगळ्या बाकीच्या विरोधातील एक उमेदवार आहे, तो बी बाहेरचा आहे आणि बाहेरच्या लोकांनाच आणायचं त्याला रोग लागले आज. म्हणून आज विचारायचा वेळ आलाय, आपण सर्व तालुक्यातले आहोत ना? सर्व जतकरांचा विजय सो, सर्व जतकरांचा. आता गेल्या अनेक वर्षापासून आज आमचं वय 42 पर्यंत आहे. आमच्या वया एवढं जगताप साहेबांचा राजकीय अनुभव आहे. त्या 42, 40, 50 वर्षाच्या राजकारणामध्ये जगताप साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. पण 2024चं राजकारण मात्र गेल्या महिन्यात भूमिपुत्रावर होतं आणि गेल्या आठवड्यात परत कमळ चिन्ह कुणाला मिळतंय, हात चिन्ह फिक्स आहे, तमनगौडांना तिकीट मिळतंय का ह्यावर होता चर्चा. आता हे सगळं चर्चा बंद झालेलं आहे. हे चर्चा फक्त जातीवर आलेला आहे. म्हणून माझ्या लिंगायत समाजातील बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजातील सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मतदारांना माझा एकच विनंती आहे, आपण गेल्या अनेक वेळा जत तालुक्यातील धनगर समाजाचे 2 वेळा आमदार झाले, त्यांच्या बरोबर आपण आहोत. मागासवर्गीय समाजाचे झाले, त्यांच्या बरोबर आपण आहोत. म्हणजे लिंगायत मराठा समाजाचे झाले, त्यांच्या बरोबर आपण लिंगायत समाज त्यांचा प्रचार करून त्यांना आमदार केलेला आहोत. सर्व समाजाला विनंती आहे, बाकीच्या सर्व समाजाला विनंती आहे की यावेळेला लिंगायत नेता, एक गंभीर नेता आपल्याला लिंगायत समाजातून पुढे आलेला आहे. सर्व समाजानं लिंगायत समाजाच्या उमेदवाराला असं आपण आशीर्वाद द्यावा. त्यात हात जोडून विनंती आहे लिंगायत समाजाला फक्त. कारण लिंगायतामध्ये पंचम, माळी, वाणी, तेली म्हणजे गणलं जातोय. आपल्यात फूट पडणारे अनेक बाहेरचे आज आलेले आहेत. त्यांना एकच विनंती आहे, त्या बाहेरच्याला इशारा आहे, तुम्ही हे जे करताना ते चालणार नाही. आणि काल उमदीमध्ये उद्योगमंत्री आलेले असताना लाईव्ह सभेमध्ये एका खोडसा पडळकरच्या कार्यकर्त्यानं
तिथं लाईव्ह चॅटिंग मध्ये बोलताना लिंगायत समाजाला अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेलं आहे. बंधूंनो, हे का होतं आज? लिंगायत समाज काय वाटते त्यांना त्याचं कमेंट मध्ये आहे. तुम्ही लिंगाड्यानो फक्त दुकानात चालवायचं, वाणी तुम्ही फक्त दुकानात चालवायचं, आमदार व्हायची तुमची लायकी नाही म्हटले. म्हणून हे लिंगायत समाजातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे, त्या कमेंटचं फक्त 20 तारखेपर्यंत लक्षात ठेवा. आणि त्या पडळकराबरोबर असलेले आमच्या लिंगायत समाजाले जे छाटू नेते आमच्या लिंगायत समाजातले पडळकराबरोबर गेलेत, त्यांनी ते कमेंट वाचलेत का नाही आज मला अजून माहित नाही. कारण कमेंट वाचले असते तर त्यांच्याबरोबर आज ते गेलेले असते. त्या मोठमोठे स्वतःला मोठे समजणाऱ्या नेत्यांना त्यांनी ते कमेंट वाचून तुम्ही जर लिंगायत समाजात असला तर तम्मनगौडा रोहित पाटीलांना तुम्ही पाठिंबा जाहीर केला पाहिजे. जर तुम्हाला तम्मनगौडांचा प्रचार करायला लाज वाटत असेल तर तुमच्या घरात तुम्ही बसायला पाहिजे. लिंगायत असाल तर, नाहीतर तुम्ही पडळकरांचा जोराने प्रचार करा. तुमचं काय नाव घेत नाही, अनेक नाव घेण्यासारखं त्यांनी काय नाही. त्यांनी कुठल्याही ग्रामपंचायत आतापर्यंत निवडून आलेलं नाही, साध्या ग्रामपंचायत सदस्य झालेले नाहीत ते, कारण त्यांच्याकडे मताचा टक्केवारी नाही. एक ज्येष्ठ नेता चष्मा घालून पडळकरांच्या बाजूलाच असतो रोज, फक्त सहीसाठी फाईल तयार असते. विनय कोरे सावकार येत असताना त्यांचं फाईल तयार असणार, फक्त सही घ्यायचं, त्यांच्या हॉटेल भेटेल त्यांचं ते मंजूर करून घ्यायचं. या आता इथून पुढे येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, तम्मनगौडांना आपण निवडून द्यायचं. भूमिपुत्र उमेदवार आपण निवडून देऊन सर्वांनी मोठ्या मताधिकाऱ्यांना तम्मनगौडांना निवडून द्या असं मी या ठिकाणी विनंती करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे सरकार आपल्याला विनंती, आपण 2 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी संबोधित करावं. सन्माननीय राहुल डफळे सरकार उमराणे आपण या ठिकाणी उपस्थित होत आहे. हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत. 2च मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भात व्यासपीठावरील आमचे आदरणीय नेते विलासरावजी जगताप साहेब व सर्वच गुरुवर्ग व्यासपीठ व इथं जमलेले सर्व तमाम माता भगिनी आणि बंधू भगिनी, आज विधानसभेची निवडणुकीचा प्रचाराच्या निमित्तानं आज जतमध्ये जो आज प्रचार सभेच्या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी 2च मिनिटांमध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. बंधूंनो, आम्ही बघितलेलं आहे गेले कित्येक दिवस आपल्या तालुक्याचं राजकारण केवळ पाण्यावर चालत होतं. आज कुठंतरी पाण्याचा प्रश्न थोडाफार मिटलेला आहे. आज विस्तारित योजनेचं काम चालू आहे, पण नवीन जो योजनेचा जो गाजर दाखवला जातोय ते मी आज मी उमदीचे माजी सरपंच आहे. आज मी सांगतो, आमच्या गावामध्ये जर जमिनीचा रेट जरी विचारला तर 5 लाखापासून 40 लाखापर्यंत आहे. आज यांनी आमच्या MIDCचं गाजर दाखवून आमच्या लोकांची जी दिशाभूल केलेली आहे ते 45 लाख रुपयाला 1 एकर जमीन तुमची घेतो. त्याच्यामध्ये जे द्राक्ष बाग असेल, फळबागाचं असेल, त्याचं व्हॅल्युएशन वेगळं. आज मी एक तुम्हाला उमदीकरांच्या वतीने जत वाढवून सांगू इच्छितो की यापूर्वी आमच्या गावामध्ये रेल्वेचं सर्वेक्षण झालं, 3 वेळा झालं, ते अद्यापर्यंत पूर्ण झालं नाही. तसंच एक MIDCचं पण आहे, हे केवळ भूतापा देण्याचं काम करत आहेत. आज आमच्यामध्ये कुठलीही जमीन कुठलाही शेतकरी द्यायला तयार नाही. हे सांगतात सर्वात त्या ज्या भागामध्ये 2000 एकर म्हणतात त्या ठिकाणी माझी ही जमीन आहे. मी त्यांना आव्हान केलं, जे त्यांचे एजंट आहेत त्यांना मी सांगितलं, तुम्ही 45 लाख रुपये रेट सांगताना मला 25 लाखांना मला माझी 15 एकर जमीन आहे, मी तुम्हाला देतो. वरले 20 लाख तुम्ही घ्या, तर उद्याच बैठकीला या. कोणी केवळ संपर्क प्रचार करतात. ज्या वेळेला आमच्या उमदीमध्ये मार्केट कमिटीने जागा घेतली, त्याच्यामध्ये आमच्या गावचा एक नेता आहे, तो तुम्ही जर काढून बघितला तर मार्केट कमिटीला विरोध केलेला आहे. जो माणूस मार्केट कमिटीला विरोध करतो तो MIDC काय करू शकतोय? केवळ हे लोकांना दिशाभूल करण्यासाठी हे काम चालू आहे. आमचे विद्यमान आमदार आम्ही खंडितपणे त्यांच्या पाठीमागेच होतो. गेल्या जिल्हा परिषदेला त्यांच्या पाठीमागे होतो, विधानसभेला त्यांच्या पाठीमागे होतो. त्यांनी काय
कुठली तर एक संस्था आणते तरुणाला व्यावसायिकांना एक कर्ज मार्फत काहीतरी करते म्हणून आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. हे केवळ कोकणचे आमदार आहेत विद्यमान, त्याच्या पाठीमागे आम्ही उभारलो, त्यांच्या पाठीवर खंबीरपणे होतो. आज तुम्ही बघताय आमच्या भागामध्ये बोर नदीला पावसाळ्यात आलेल्या पाण्याचं पूजन करतात. ती केवळ पावसाळ्यामध्ये या विस्तार योजनेसाठी कधी तरी तोंड उघडलेला तुम्ही बघितलंय का? ज्या वेळेला विधान परिषद अधिवेशन चालू असतं त्या अंगावरून सगळे पोस्टर घेणे, लोकांचे आमदारांचे लक्ष वेधणे आणि मीडियामध्ये ते प्रसिद्ध करणे, ह्याच्या व्यतिरिक्त विक्रम सावंतांनी आजपर्यंत कुठलंही काम केलेलं नाही. बंधूंनो, मी तम्मणगौडाचा कट्टर विरोधक होतो. त्यांचं काम करण्याची पद्धत बघून गेल्या 6 महिन्यापासून त्याची धडपड, त्यांची काम करण्याची इच्छा आणि त्यांच्या घराण्याचा वारसा बघून मी प्रभावित होऊन आज तम्मणगौडा रवी पाटलांच्या पाठीमागे आम्ही सर्व उंदीकर खंबीरपणे उभे. एका बाजूला निष्कलंक त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध कामे केलेले, म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे, आज त्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहावा आणि त्यांनी काम नक्कीच आपल्या कधीही तुम्ही अहोरात्र तुम्ही जरी फोन केला तरी ते कधी तुमच्या सेवेसाठी तयार राहणार आहेत. म्हणून मी सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, वेळ झालेला आहे, बरंच बोलण्यासारखं आहे, पण हे दोन्ही आमदार जे विद्यमान आणि विधान परिषदचे आहेत हे केवळ पोपटपंच आहेत. यांच्या पाठीमागे आपण राहू नये. मला सगळ्यांना परत एकदा विनंती करतो, तम्मणगौडाला येत्या 20 तारखेला मतदान आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह आहे टेबल या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभा करावा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्यावी असं मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. त्यामुळे त्यांच्या काही मंडळी जे पाकिटवाले आहेत ते गेलेले पाकिट घेणार घेऊ दे, पण मतदार कुणी जाऊ नका. मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की येत्या 20 तारखेला तम्मणगौडाच्या पाठीमागं लागायचं आहे. तम्मणगौडाला भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे. याचं कारण म्हणजे जे आज भाजपमध्ये तम्मणगौडांनी एवढी पक्ष बांधणी केली, मध्यंतरीच्या काळात जगताप साहेब सुद्धा अपक्ष घेतले होते, त्यावेळेला त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन तम्मणगौडा मोठ बांधणीचं काम केलं, पण तरी देखील त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झाला. त्या अन्याय झाला म्हणून आम्ही उघड पाठिंबा तम्मणगौडांना दिलेला आहे आणि सर्वांनी येत्या काळामध्ये मतदान करून तम्मणगौडाला निवडून द्यायचं आहे. आता एक अजून 2-4 दिवसामध्ये असं वातावरण तयार व्हायला लागले की ज्या वेळेला सुरुवातीला जे वातावरण होतं भाजपचं ते आता हळूहळू कमी व्हायला लागले आणि तम्मणगौडचं वातावरण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुणी घाबरू नका, तम्मणगौडा 100% निवडून येणार आहे, मला खात्री आहे. आणि कुणी तुम्ही त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका, कारण विक्रम सावंतचे बी आता 5 वर्ष संपलेले आहेत. 5 वर्ष आमदार होऊन गेलेत त्यांच्यावरती मला काय बोलायचं नाही, ते आमचे विरोधकच आहेत. पण आम्हाला आता येणाऱ्या काळात नवीन आमदार म्हणून तम्मणगौडाला निवडून आणायचं आहे. म्हणून सांगतो की बंधूंनो, या येत्या काळामध्ये आपल्याला उद्या 20 तारखेला तम्मणगौडाला टेबल या चिन्हावरती मतदान करून आपण आपला उमेदवार हा विधानसभेमध्ये पाठवायचा आहे. त्यामुळं सर्वांनी येत्या काळात 20 तारखेला मतदान करावं ही विनंती करतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तदनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य अक्काताई दुधाळ, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज जत या ठिकाणी व्यासपीठ आणि जत स्वाभिमान आघाडीचे आपले लाडके उमेदवार आणि आमचे बंधू तम्मणगौडा रवी पाटील साहेब, आज खरोखरच मला या ठिकाणी सांगा वाटतं, माझ्यासाठी वेळ कमी आहे पण ज्या वेळेत कमी आहे तेवढं मी सांगते की आज ह्या माणसावर एवढा अन्याय केला बीजेपी पक्षानं की ज्या माणसाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करून घेतला, पक्ष मोठा केला, मजबूत केला आणि त्याच माणसाच्या कंबरनं मोडण्याचं काम जर बीजेपीने केलं असेल तर त्यांना जागा दाखवणं खरोखर गरजेचं आहे.
आज बीजेपी पक्षाला सांगली जिल्ह्यात जागा नव्हता आणि पहिलं खातं या जत तालुक्यात उघडून दिलं होतं, ती सुद्धा जाणीव ह्या बीजेपी पक्षाला राहिलेली नाही. आणि एक वेळ एक झालं, 2004 ला एक आमदार झाला, 2009 ला 2 झाला, 2014 ला 3 झाला आणि त्यांना मस्ती वाढली त्या पक्षाला खरं बघायला गेलं तर. कारण सांगली जिल्ह्याचा स्वाभिमान त्यांनी गमावलाय आणि त्या स्वाभिमानाला उत्तर देण्याची गरज आता आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, 2009 ला मुंडे साहेबांनी शेगावच्या सभेत सांगितले, तर शेगावच्या सभेत कोण असेल तर त्यांना आठवेल, त्यांनी शब्द दिला होता की हा शेवटचा दुष्काळ आहे म्हणून. 2009 ला शेवटचा दुष्काळ आहे म्हणून सांगितलं होतं आणि आता आमचे देवा भाऊ सांगतात ह्या पिढी बघेल. अरे 15 वर्ष दुष्काळ काही झाकून ठेवला होता का तुम्ही? तुम्हाला त्यावेळेला दिसला नाही? एक तरी तुम्ही अन्याय केला आणि आमच्या वर्मावर पोट घालतोय दुष्काळावर. आम्ही दुष्काळातलं हे पाषाणातलं पाणी पितो पण स्वाभिमानानं जगतो. कुणाकडे भीक मागितलेली नाही आम्ही आता जगच्या जनतेनं, हे सुद्धा त्यांना जाणीव नाही. आणि मी विनंती करून सांगते तमाम जनतेला, जत तालुक्याच्या जर तालुक्यात स्वाभिमान जिवंत राहिला असेल तर जो अन्याय केलाय त्या अन्यायाला असा धडा शिकवायचा की पुन्हा तालुक्यात येताना लोकांच्या अंगावर काटे उभारले पाहिजेत. जत तालुका काही चीजही कळला पाहिजे आणि जाणवून देण्याची वेळ मात्र ही आत्ता आलेली आहे. त्यांच्या लक्षात नाही 72च्या दुष्काळामध्ये, आता नव्हे 72च्या दुष्काळामध्ये ज्यांनी जत तालुक्यात म्हणजे अन्न नव्हतं, लोकांच्यावर एवढी वाईट परिस्थिती होती, त्यावेळेला जत तालुक्याचा पूर्ण शेतसारा ह्या साहेबांच्या आजोबांनी भरला होता. आणि हे आता सांगतायत आम्ही विकास करतो. अरे तुमचा विकास आतापर्यंत कुठे गेला? विकास असता तर अनेक गावात जायला रस्ते नाहीत, लोकांना सायकल घेऊन जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि तुम्ही विकास कशाचा करताय? MIDC ह्या जत मध्ये असणाऱ्या MIDC ला उद्योगाला पैसे नाहीत, इथं लोक उपाशी पडले आणि तुम्ही नवीन MIDC काय आणून देताय? अरे नवीन देण्यापेक्षा जुन्याचा जरा सारा केला असता तर खरोखर इथली लोक सुखी झाली असती. पहिल्याच्या मुंडीवर पाय द्यायचा, दुसऱ्याची कापायची आणि तिसऱ्याची कंबर बांधायची. हा धंदा जो आहे तो पहिला बंद करा. आणि खरोखरच त्या जनतेने जर स्वाभिमान जागा ठेवायचा असेल तर माझ्या तमाम बसलेल्या इथं जनतेने, माझ्या बंधू भगिनीने आणि खरोखरच एक आधाराचा हात देऊन ज्यांनी उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलेले आपले जगताप साहेब, ह्यांच्यावर खरोखरच मी तुम्हाला सांगते, ही जनता सगळी इथं फुकट बसली नाही, झालेल्या अन्यायाला उत्तर देण्यासाठी बसलेले. ही माझी तमाम बंधू भगिनी बसलेली जी आहे, झालेल्या अन्यायावर उत्तर देणारी बसलेले. ही पक्ष कधी विकास करत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. कारण 2009 ला प्रकाश अण्णा शेंडगे ज्या वेळेला विधान परिषदेचे आमदार होते त्यावेळेला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की तीच आमदारकी या जत तालुक्यात दिली जाईल आणि हा आमदार निवडून द्या. अहो पुन्हा साधं नाव सुद्धा घेतलं नाही बीजेपीने, ह्या तालुक्यात दुसरा आमदार विधान परिषदचा द्यायचा आहे. आणि आता सुद्धा तीच आशा दाखवत होते. ही लबाड टोळी आहे ना, ह्या लबाड टोळीला झाकून ठेवा आता आणि स्वाभिमान जो व्यक्ती आहे त्याला आता वर आणा आणि तालुक्याचा विकास बघून घ्या. तालुक्याचा विकास काय असतो हे केल्याशिवाय कळत नाही. जाहिराती वाचणं फार मजा असते, कारण जाहिरातीत मजा असते ना, त्यामुळे जाहिरात बरोबर वाचतात. ते व्हिडिओ करायची, क्लिप द्यायची, पोस्ट टाकायची, बरं वाटतं सगळ्यांना. पण खरा विकास काय असतो ते जनतेत उतरल्यावर कळतं. आज मला सांगितलं उमेदवाराने एका, मी 34,000 म्हणजे कोयते बंद करतो. अरे 34,000 नाही, 14,000 ज्या वेळेला होते त्या 34,000 गेले, त्यावेळेला कोयते कुठे गेले हे सुद्धा साधं माहित नाही. या तालुक्यात किती हजार कोयते होते ज्या वेळेला. तर खरोखरच मी विनंती करते तुम्हा सर्वांना, येणाऱ्या 20 तारखेला आपल्या लाडकी स्वाभिमानी उमेदवाराला एक टेबल चिन्हावर शिक्का मारून त्याला विजय करायचा. हा विजय का करायचा आहे ही तमाम जनता बसलेली बघून खरोखरच मनामध्ये जोश निर्माण आहे की 23 तारखेची मतमोजणी आपल्या विजयाची आहे
आणि तो गुलाला तुम्हाला सर्वांच्यावर असणार आहे आणि म्हणूनच टेबल चिन्हाला आपण एक 6व्या नंबरचं बटन दाबून आपण ह्यांना विजय करू आणि तुम्ही सर्वजण तेच करणार हा माझा आत्मविश्वास आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तदनंतर सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन समाजविमुख कार्य करणारं नेतृत्व, जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणारा नेतृत्व, कामाचा मोहरा आणि विकासाचा चेहरा, आपला माणूस, कामाचा माणूस आणि हक्काचा माणूस, जीवाभावाचा माणूस, अपक्ष उमेदवार, उच्च शिक्षित, तडफदार तरुण उमेदवार, सन्माननीय रवी पाटील साहेबांना जोरदार टाळ्यामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करायचं. आज या ठिकाणी जत शहरामध्ये 2024चे विधानसभेचे एक प्रचार सभेसाठी इथं उपस्थित असणारे जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विलासराव जगताप साहेब आणि उमदी मठाचे अभिनव गुरुजंगम महाराज आणि जत तालुका ओबीसी समाजाचे नेते आदरणीय शंकरराव वगैरे साहेब, उमदीचे व जत तालुक्याचे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे सरकार, बसव सेनेचे बसवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अक्काताई आणि आमचे वडील, आणि या ठिकाणी युवक नेता संग्राम भैया, प्रमोद दादा सावंत सरकार आणि मुस्लिम समाजाचे नेते आदरणीय मकसूद भाई, आणि या ठिकाणी उमराणीचे सरकार राहुल दादा डपळे सरकार, आणि या ठिकाणी ज्यांनी माझा उमेदवारी अर्जाला ते पाठिंबा दिले उमराणी सावकार आणि बागेळे सावकार, आणि या ठिकाणी इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार आणि समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि वडीलधारी बंधूंनो, आतापर्यंत प्रास्ताविक मध्ये प्रमोद सरकार, संग्राम भैया, निवृत्ती शिंदे सरकार वगैरे सर, अक्काताई आणि सर्वांनी बोललेले. भारतीय जनता पक्षाने आमच्यावर कसा अन्याय केला, काय घातपात केला, काय विश्वासघात केला, सगळ्या गोष्टीचं त्यांनी आपणाला सांगितलेले आहे. तेच गोष्ट मी बोलून आपला वेळ घेत नाही, पण मी काय काम केलो जिल्हा परिषद मध्ये ते वगैरे सरांनी आपल्याला सांगितलेले आहेत. पण आदरणीय विलासराव जगताप साहेबांच्या आशीर्वादानं पहिल्यांदा मी जिल्हा परिषद मध्ये सदस्य आणि सभापती झालो. मी सभापती झाल्यानंतर त्या पदाला शोभेल आणि माझ्या तालुक्याला न्याय मिळेल असं मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. मित्रांनो, माझ्या कार्यकालामध्ये 208 इतकं नवीन शाळा खोली इमारती झाली, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र झाले 4 कोटीचे, 235 शाळा खोली रिपेरी झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून मी रोड सेफ्टी काउन्सिलर मेंबर असताना मी 10 कोटी रुपये सीआरएफच्या जत तालुक्यात काम आणलो, त्याचे काम सुद्धा सुरू झालेले आहे. उमदीमध्ये सरांनी सांगितलं 30 कोटीचा आज बेदाण्याचा प्रक्रिया प्रकल्प MSME CDP अंडर क्लस्टर तयार आहे. माझ्याकडे कुठलाही संविधानिक पद नाही. आज या ठिकाणी मी विधानसभा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक बूथवर काम केलं. मुंबईला मीटिंगला जात होतो, दिल्लीला मीटिंगला जात होतो, तेलंगणाचा प्रभारी म्हणून मेदक जिल्ह्यात काम केलं, गोव्यामध्ये काम केलं. एवढं सगळं करून मला आज काय मिळालं? माझ्या हातामध्ये जत तालुका स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते जगताप साहेब आणि तुम्ही सर्व आज माझ्या समोर आहे. पक्षाने घात केला, मी खचलेलं नाही. विलासराव जगताप साहेब सांगितले सर्व स्वाभिमानी कार्यकर्ते जत मधलं सर्वांचे मी विचार केलो, मेळावा घेतलो. आज या ठिकाणी जतचे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला या विधानसभा लढायचं आहे म्हणून सांगितलं. त्यांचे एक ऊर्जा घेऊन त्यांचे एक 45-50 वर्ष तालुक्यात त्यांनी आयुष्य काढलेले ते व्यक्ती आज सांगत असेल तर निश्चित तालुक्याचे काहीतरी चांगलं घडत आहे म्हणून मी आज इथं पक्ष म्हणून उभा राहिलेलो. मित्रांनो, माझा उमेदवारी जत शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी आहे, जत मधील कष्टकऱ्यांसाठी आहे, बेरोजगारांसाठी आहे, या ठिकाणी चांगला अधिकारी वर्गांसाठी आहे.
माझं उमेदवारी जत तालुक्यातील सर्व घटकांचं एक संरक्षणसाठी उमेदवार आहे म्हणून सांगतो। आज या ठिकाणी मी खूप वेळ घेत नाही, अजून साहेब बोलणार आहे आणि स्वामीजी बोलणार आहे। माझ्या विरोधात 2 आमदार लढतायत। एक आमदार आहे विक्रम सावंत, त्यांनी दोघंही आमदार खोटी शपथ खाल्लेले आहेत। मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या। विक्रम सावंतने काय केलं, मला 5 वर्षामध्ये मला निवडून द्या, 3 वर्षाच्या आत मी जत तालुक्यातील प्रत्येक गावात जर पाणी फिरवलं नाही तर मी राजीनामा देतो म्हणून विक्रम सावंतने सांगितलेलं होतं। त्यांनी राजीनामाही दिला नाही, त्यांनी खोटे शपथ खाल्लेले आहेत। आणि दुसरे पडळकरांनी बिरोबाचे मंदिरामध्ये भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरात कुणी उभा राहिला तर भारतीय जनता पक्षाला अजिबात मतदान करायचं नाही म्हणून त्यांनी शपथ खाल्लेले आहे। पडळकरांनी बिरोबाच्या मंदिरमध्ये शपथ खाल्ली आणि विक्रम सावंतने जतच्या मंदिरामध्ये शपथ खाल्लेले आहे। जतचे यल्लामाई आणि चिनगी भाषेच्या या पांढरीमध्ये शपथ खाल्लेले आहे। अत्यंत निष्क्रिय, त्यांचे 5 वर्षाचा विक्रम सावंतचे कारकीर्द अत्यंत निष्क्रिय गेलेले आहेत। मित्रांनो, आज सांगतो, त्यांच्या प्रचारासाठी आज कडेगाव पलूसमधनं सगळे स्टाफ आहेत, प्रत्येक गावात सगळे स्टाफ फिरतायत। स्वाभिमानी कार्यकर्ता नाहीये, आज मतदार त्यांना स्वीकारायला तयार नाही। आमच्या मागं 50 वर्षाच्या राजकारणामधलं 80 वर्षाचं वाघ आमच्या पाठीमागं आहे। या ठिकाणी प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता आमच्या पाठीमागं आहे। प्रत्येक गावगाड्यातील कार्यकर्ते, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक माझ्या पाठीमागं आहे। ते स्वाभिमान जतचं जीवन ठेवण्यासाठी त्यांनी शपथ खाल्लेले आहेत माझ्या पाठीमागं। आणि पडळकरांच्या पाठीमागं तुम्हाला माहिती आहे, विटा, खानापूर, पंढरपूर, सांगोला, सोलापूरचे लोक इथं प्रचाराला आहेत। या ठिकाणी मला जतच्या जनतेला नम्र विनंती करायचं आहे, या ठिकाणी बरेच वक्तांनी बोललेले आहेत। पडळकरांनी आणि उदय सामंत उद्योग मंत्र्यांनी दोघं येऊन खोटे शपथ खाल्लेल्या आहेत मलकाशीच्या उंदीमध्ये। त्यांनी सांगितलंय 2000 एकरामध्ये MIDC काढतो, 50,000 लोकांना रोजगार देतो। पडळकर आमदार होऊन 3 वर्ष झालेले आहे। 3 वर्षामध्ये पडळकरांनी 1 पिठाची चक्की अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलंय म्हणून इथं या ठिकाणी सांगावं। 1 पिठाची चक्की। MIDC तर लांब आहे, मी त्यांच्यावर टीका करत नाही। त्यांचे दुधाचा उद्योग होता, तेही बंद पाडलं। त्यांच्या तालुक्यात एक दूध संघ चालवण्याची ऐपत त्यांच्याकडे नाही, एक चांगला अंगणवाडी चालवायची ऐपत नाही। आणि जत तालुक्यात येऊन 2000 एकरची MIDC, 50,000 लोकांना रोजगार, ही किती खोटं बोलायचं। आज या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कुठल्याही गावात त्यांच्या मतदार यादीत नाव नाही। उद्या 20 तारखेला तुम्ही जत शहरातले लोक जत शहरात मतदान करता, माडगावचे लोक माडगावमध्ये, बिळूरचे लोक बिळूरमध्ये, गोपीचंद पडळकर झरेमध्ये जाऊन मतदान करणार आहे। असल्या माणसाच्या पाठीमागं जतकरांनो तुम्हाला हातापाया पडतो, साष्टांग नमस्कार करतो। जतचे स्वाभिमान जिवंत ठेवायचं असेल तर साहेबांच्या नेतृत्वाखाली मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून द्या। 5 वर्ष नाही, आयुष्यभर तुमच्या सेवा करतो। आणि जिल्हा परिषद सदस्य असताना जे काम केलो, आमदार झाल्यानंतर आज महिला बचत गट असू दे, जत तालुक्यातील 9च्या 9 जिल्हा परिषद गटामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचं क्लस्टर काढतो। आज दुधाचे उद्योग पश्चिम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत आहे। पशुखाद्याला पशुधन मोठ्या प्रमाणात आहे, कुठलाही उद्योग उभा राहिला नाही, बचत गटाचे सक्षमीकरण नाही, कुठल्याही युवकांना काम नाही, ज्येष्ठ नागरिकांना सन्मान नाही। इथं जत तालुक्यातील कुठल्याही अधिकारी वर्गाला किंमत नाही। विक्रम सावंत आणि अधिकारी वर्ग कधीही चांगला समन्वय नाही। एकदा दुष्काळीचं हे आलं तर जत तालुका दुष्काळामध्ये समावेश पण झालेला नाही। सगळे सदन तालुक्याच्या दुष्काळ तालुक्यामध्ये समावेश होतो, पण जत तालुक्याच्या दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश होत नाही। किती दुःखाची बाब आहे। आणि पडळकर परवा विधान परिषदच्या अधिवेशन मध्ये सांगतात की खोजनवाडीमध्ये मराठी शाळा नाहीये। 15 वर्ष झाला त्या ठिकाणी मराठी शाळा आहे। दिनराज वाघमारे साहेबांनी त्या ठिकाणी शूटिंग जाऊन सिद्ध केलं। आपला मुलगा या ठिकाणी जर आपल्या सेवेसाठी जर तयार असेल
तर जत करून दत्तक मुलगा घेऊन तुम्ही संसार चालू नका. माझ्यासारखा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ तुमचे सेवा करायला तयार आहे. असले अभ्यास नसलेले बिनडोक माणसाला मी आज टीका करत नाही. जतच्या भूमीमध्ये मी आज चिंदगी बाबाच्या समोर शपथ करतो, ही 2024चे इलेक्शन मात्र आपण स्वाभिमान सोडला तर जत तालुक्याची बदनाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये होणार आहे. देशामध्ये का होणार आहे मी सांगतो. जगताप साहेब आणि मी साक्षीदार आहे. मला तिकीट तरी नाकारले, भारतीय जनता पक्षाने माझं तिकीट नाकारलं, माझा गळा कापला, तिथपर्यंत ठीक आहे. ज्यावेळी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलो त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब कोल्हापूरला चार्टर विमान पाठवले. माझा अर्ज काढण्यासाठी खूप प्रेशर आणलं, माझं तिकीट नाकारलं आणि माझा अर्ज काढण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप प्रेशर केलं. मला MLC देतो. जगताप साहेब तुमच्यासाठी नाही स्वतःसाठी मागतात म्हणून माझा आणि जगताप साहेबांच्या मध्ये दुरावा निर्माण करायचे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केलेले आहे. माझं कुटुंब लाचार नाहीये. कैलासवासी सिद्धराव पारवी पाटील पासून माझं कुटुंब 50 वर्ष या जत तालुक्याच्या सुखदुःखात सामील आहे. तसेच माझं जगताप साहेब आज राजकारणातला आज बाप माणूस माझ्या बरोबर आहे. मी स्वाभिमान विकणार नाही. MLC साठी मी त्यांच्या आशाला बळी पडलो नाही. अपक्ष उमेदवार माझ्याकडे काय आहे का नाही परिस्थिती माहिती नाही, पण जतच्या लोकांसाठी मी आज अपक्ष म्हणून आज जतच्या स्वाभिमानासाठी विधानसभा लढतोय. एक तरी मर्द तालुक्यात जिवंत आहे म्हणून मी दाखवण्यासाठी आज लढतोय. यासाठी तुम्ही सर्वांनी प्रत्येक घटकाने आज युवक, महिला, वृद्ध, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक सर्वांना माझा अपील आहे, यावेळी 2024ला मात्र आपण स्वाभिमान सोडू नका. 2 खोटे शपथ देणारे आमदार, एक विद्यमान आमदार विक्रम सावंत आणि दुसरा पडळकर यांना घरी बसवा आणि मला 5 वर्ष ही एक वेळ मला विधानसभेत जाण्याची संधी द्या. जत तालुक्यातील सगळ्यांचे प्रश्न ताकदीने सगळ्यांच्या प्रश्नाला मी हात लावतो. माझं आयुष्य मी ह्या जत तालुक्याच्या विकासासाठी घालणार आहे. पण यावेळी 2024 मध्ये जर तसलं काहीतरी चुकीचं घडला तर जत तालुक्यातील प्रत्येक मतदार, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक इथल्या लोकांना स्वाभिमान मिळणार नाही. महाराष्ट्रामध्ये जत तालुक्याची फार मोठी प्रमाणात बदनामी होणार आहे, याची नोंद घ्या. जास्तीचा वेळ घेत नाही मी आणि जाता जाता एकच विनंती करतो, या ठिकाणी आपण एवढं मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले, फक्त उपस्थिती राहून चालत नाही. 20 तारखेला आपण भाऊबंद, आपल्या पै पाहुणे, नाते गोते, मित्र सगळ्यांना सांगा टेबलचं चिन्ह आणि जगचे स्वाभिमान जिवंत ठेवा असं एवढं विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अभिमान, स्वाभिमान आणि गरिबांची जाण म्हणून तरी तमनगौडा रवी पाटील साहेब सर्वसामान्य जनतेच्या मनात आपलं स्थान. जनतेचा एकच निर्धार, यंदा तमनगौडा रवी पाटील साहेबच होणार आमदार. महाराज आणि अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भाषण करून आपल्याला सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं ही एक निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. ही निवडणूक मी 40 वर्ष राजकारण करतोय. 40 वर्षाच्या राजकारणामध्ये जातीवादावर पहिली निवडणूक केलेली आहे. जातीवादावर जर निवडणूक गेली तर भविष्यामध्ये एक वाईट वळण लागेल त्याला. म्हणून आपण हे जातीवादाची जी बीजं रोवा लागलेत ती आधी आपण नष्ट केली पाहिजेत. आणि ते बी कोण राहावं लागलं जातीवादाचं? गोपीचंद पडळकरनी करायला लागले, लक्षात ठेवा. आणि गोपीचंद पडळकरमुळं इथं जातीमध्ये भांडणं लावावं लागले. प्रत्येक जातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा संदेश पोचवून इथं जातीमध्ये भांडण लावायचं काम गोपीचंद पडळकरच्या उमेदवारी व्हायला लागले, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. या ठिकाणी धनगर समाज म्हणून गोपीचंदला उमेदवारी दिली आपण असं ऐकताय. खरं म्हणजे धनगर समाज 2 नंबरला आहे. 1 नंबरला लिंगायत समाज 1 लाख मतदार आहे. धनगर समाज 70,000 आहे आणि मराठा समाज 40,000 आहे. जर जातीप्रमाणे जर उमेदवार द्यायचे असतील BJPला तर लिंगायत समाजाला द्यायला पाहिजे. आणि आजपर्यंत लिंगायत समाजाला कधीही प्रतिनिधित्व आमदारकीचं मिळालेलं नाही. मराठा समाजाने भोगलेलं आहे, धनगर समाजाने भोगलेलं आहे आणि आता बाहेरचा माणूस यायची तर गरज काय. आता एकदा संधी चालून आलेली आहे, ते लिंगायत समाजाला संधी देण्याचे काम ते देवेंद्र फडणवीसने केलेलं हे खरं दुःखद घटना आहे. अनेक वर्षे काम करून सुद्धा त्या तमनगौडा रवीला मदत केलेली नाही. आज गोपीचंद पडळकरनी 2 वेळा गर्दी केली त्यानं.
गर्दी कुठली तर आपण नाटक, तो नाटक करण्यामध्ये गोपीचंद पडळकर अतिशय सरस आहेत. त्याने एक पिक्चर काढलाय धुम्मस नावाचा, म्हणजे तो ऐकून या, तो नटसम्राट आहे. तो कसं भाषण करायचं, कलाकारच आहे ना, तो कलाकार असल्यामुळं समोरच्या लोकांना उल्लू बनवायचं काम हे गोपीचंद पडळकर करायला. आता मला सांग, हे पार्सल देवेंद्र फडणवीसने आमच्याकडे पाठवून दिले, त्याच्या मतदारसंघात का उभारत नाही ना? एवढा जर कामाचा माणूस असेल, 1000 2-2 एकराची MIDC आणत असेल, रस्ते करत असेल, देवळा देत असेल मदत, एवढा बाजार म्हणून तुझ्या मतदारसंघात काम कर ना. खानापूर आटपाडीमध्ये तू 2 वेळा पडला, एकूण 4 वेळा पडला आहे. म्हणजे पडीक उमेदवार आमच्या लोकांनी घातलेले आहेत. आणि ऐकूया ते देवेंद्र फडणवीसने केले. लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस हा जातीवाद पोचणारा माणूस आहे. जातीमध्ये भांडणं कशी लावायची आणि BJPला कसं मतदान मिळवायचं हे कुटील कारस्थान करणारं म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. त्याने काय केलं, बारामतीमध्ये असताना धनगराला आरक्षण देतो म्हणला, मराठ्यांना आरक्षण देतो म्हणला, OBCला आरक्षण देतो म्हणला. एकाला तरी आरक्षण दिलं का त्याने? कोणालाही आरक्षण दिलं नाही. त्याला आरक्षण द्यायचं नाही. त्याला जातीमध्ये भांडणं लावायचं काम या देवेंद्र फडणवीसला करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी बघा, त्याची जी भाषा असते, चिडून म्हणजे ओरडून बोलायचं काम करते. एक राज्याचा मुख्यमंत्री तो काय बोलतो इथं भाषण करताना, परवा माझा गोपीचंद, मग आम्ही बसलेले कोणाचे? तू एका राज्याचा मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री काम केलं आहे, एक पक्षाचा प्रमुख आहे, तुला सगळी जनता समान पाहिजे. विशिष्ट एखाद्या जातीबद्दल माझं म्हणणं हे पहिला आक्षेप आहे आमचा. हे अशा पद्धतीनं तुम्ही जातीवाद वाढायला लागलाय, ह्या पद्धतीनं आमचा विरोध आहे. म्हणून आता गोपीचंदकडे माणसं कुठले आहेत, जे पॅकेज घेतले तर ती सगळे माणसं गोपीचंदकडे आहेत. पैसे ते काय करणार, पैसे देऊन माणसं फोडायला लागलाय. आता त्याच्या लक्षात आलंय, आता इथे किती मंत्री आले बघा प्रचाराला. उदय सामंताला, गोव्याचा कोणतरी मुख्यमंत्री आलाय, आणखीन तो देवेंद्र फडणवीस आला. म्हणजे तुमच्या पायाखालची वाळू घसरायला लागले, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला एवढी माणसं, एवढे मंत्री आणायची गरज काय? आम्ही एक तम्मनगौडा रवी कुणाच्याही मदतीशिवाय आम्ही जेवढे बसले ना, ह्यांच्या ताकदीनं आम्ही आमचा इलेक्शनचा प्रचार करायला लागले. तुम्हाला असं भीती वाटायला लागली की बाबा आमचा माणूस आता निवडून, म्हणजे त्यांचा माणूस आता निवडून येऊ शकण्याची गॅरंटी नाही, म्हणून तुम्ही अनेक लोकांना इथं बोलायला लागलाय आणि लोकांची दिशाभूल करायला लागलाय. गोपीचंद पडळकर कसं आहे, वगैरे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. मिरजेच्या स्टँडवर पेपरला बातम्या आल्या होत्या तुमच्या, सगळ्याची दुकानं उद्ध्वस्त केला ब्रह्मानंद पडळकर. आणि लोकांच्या असे बाजारपेठेमध्ये स्टँडच्या बाजूला घरं होती, रातोरात JCB लावून घरं उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला तिथल्या खमक्या लोकांनी ज्यावेळेला दांडका घेऊन मागं लागले, गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर पळून गेला. म्हणजे दुसऱ्याच्या जमिनी लाटायची, दुसऱ्याच्या जागा लाटायच्या आणि एक प्रकारे स्वतः श्रीमंत व्हायचं. धनगर म्हणून टेंबा मिरवणारा माणूस आहे. धनगर म्हणजे गोपीचंद पडळकर आणि त्यांची माणसं, एवढंच आहे का? ह्याला आमदार सध्या आहे, तो आमदार होता. आमदार असताना आता आमदार करा म्हणते. तो आमदार आहेच ना, काय आम्ही तुला कशाला पाहिजे आमदार? म्हणजे आमदार असताना आमदारकी मागणारा, म्हणजे एक फसवणूक आहे लोकांची. त्याच्याला लोकांनी नाकारलेली माणसं ही आज आमच्या बोकांडी यायला लागलेत आणि पैशाच्या जीवावर आणि जातीच्या जीवावर ह्याचं राजकारण चालू आहे, लक्षात ठेवा. आणि हे सगळ्यात लोकशाहीमध्ये घातक आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा, मत देण्याचा हक्क आहे, परंतु निरळमध्ये आपलं राज्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती एका जातीसाठी लिहिली आहे, लक्षात ठेवा. त्यांचं आरक्षण म्हणजे पाहिजे आणि कुणालाच आरक्षण देत आहे गोपीचंद पडळकर. सगळ्यांना थापा मारते आणि लोकांना फसवण्याचं काम या देवेंद्र फडणवीसकडे चालू आहे. आणि त्याच्याकडे 2 माणसं आहेत, काळू बाळू, एक सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर. कडकनाथ कोंबडी घोटाळा, तो मोठा घोटाळा केला. घोटाळ्याची काय त्यांचा घोटाळा करणं जन्मसिद्ध हक्क आहे दोघांचाही. तो
होत बरं का. त्याची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचा एक सुद्धा सदस्य नाही. गोपीचंद 4 वेळा पडलेला आहे. ही दोन्ही माणसं काळूबाळूची जोडी ही आमच्या देवेंद्र फडणवीसला लय प्रिय आहे. का प्रिय आहे? शरद पवार सारख्या एक ज्येष्ठ माणसाबद्दल हे वाईट भाषेत बोलतात म्हणून देवेंद्र फडणवीसला ही 2 माणसं पाहिजे. त्यांचं कर्तृत्व काही नाही आहे. मोठ्या माणसाला देवेंद्र फडणवीस बोलू शकत नाही. शरद पवारला झटक्यात त्याची निशा खाली उतरवायची शरद पवारची ताकद आहे. ही 2 नागरी माणसं आहेत. त्यांना काय बोललं तरी काय नाही. कारण हे बघितलं चोऱ्यामारी करून भानगडी करून ही लोक राजकारणात आलेले आहेत. अशा लोकांकडून मोठ्या लोकांवर वातावरण पेटवायचं आणि समाजामध्ये दोही माजवायचं काम आहे. भारतीय जनता पार्टी ही वर्णव्यवस्था मानणारी पार्टी आहे, लक्षात ठेवा. वर्णव्यवस्था तुमच्या लक्षात येते की नाही? आणि अशी वर्णव्यवस्था माणसारी माणसं आपल्या देशामध्ये दुही माजवण्याचं काम करतात. ते दुही माजवायची नसेल तर आपल्याला गोपीचंद पडळसर जे पार्सल आहे हे पार्सल आपल्याला खानापूर आटपाडीमध्ये पाठवून घ्यायचं आहे. जे काही तुला करायचं आहे खानापूर आटपाडीमध्ये तुम्ही तिथं करा ना. आमच्याकडे काय तुम्ही करू नका. काय ते तिकडं करा. आणि एक योग्य माणसाला तमनगोडा रवी पाटील आहे, दुसरा माणूस आहे विक्रम सावंत. त्याच्यामध्ये लोकांनी बोललेलं आहे काही काम केलं नाही, काही नाही, नुसतं नारळ फोडायचं काम केलं आहे. असे 2 निष्क्रिय माणसाला आपल्याला एक चांगला उमेदवार गोपीचंद पडळकर दिलेला आहे. आणि जातीयतेचं राजकारण करायचंच असेल ना तर मग तुम्ही 1 नंबरला असताना तुम्ही का करू नये असा एक प्रश्न आमच्यापुढे येते. आणि असं करून या मताचा मी जरी असतो बरं का की जातीवादाचं राजकारण समोर नष्ट करायचं असेल आपल्याला तर आपल्याला तमनगोडा रवी पाटील याला टेबल या चिन्हावर मतदान करून प्रचंड मताने विजयी करायचं आहे. जे गेले ते कावळे आहेत, जे राहिले ते आपले मावळे आहेत. या सगळ्या मावळ्याला घेऊन आपल्याला आपलं राजकारण करायचं आहे. आणि आपण 40 वर्षात तुम्हाला माहिती आहे मी कधीच जातीचं राजकारण केलं नाही. सगळ्या जातीच्या लोकांना आपण पदं दिली म्हणजे समन्वय साधायचं काम मी आज जत तालुक्यामध्ये केले. आणि जातीवाद कधी रुजवलं नाही. आता जी माणसं यायला लागलेत जातीच्या राजकारण करायल्यामुळं आपण जागरूक करायला पाहिजे. एक स्वामी आल्यानंतर स्वामीच्या ककमरीचे इथं महाराज बसले ते बोलतील एका महाराजावर तुम्ही बोलू नका म्हणायचं, त्यांच्यावर अतिक्रमण करायचं आणि दंडेलशाही करायचं हे आत्ताच सुरुवात झालं आहे. गोपीचंद पडळकर आमदार झाल्यावर काय करेल ही नुसती कल्पना करा तुम्ही. जसं मिरजेला JCB लावला तसं जत तालुक्यात JCB लावला कमी करणार नाही. दहशत करेल ही दहशत मोडून काढायसाठी आता विद्यमान आमदार विक्रम सावंत आहे आणि जो सध्या आमदार आहे गोपीचंद पडळकर या दोघांनाही आता रिटायर करायचं आहे. त्यांची सेवानिवृत्ती करायचं आहे. हे सेवानिवृत्ती करायचं काम येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद साहेब. तदनंतर सन्माननीय तमनगौड रवी पाटील साहेबांचे पिताश्री सन्माननीय ईश्वरप्पा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य आपण या ठिकाणी मार्गदर्शन व्यक्त करावं आपल्याला विनंती आहे. ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಾದಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ನೇತಾ ವಿಲಾಸರಾವ್ ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್, ವ್ಯಾಸಪೀಠದ ಮೇಲಿನ ಎಲ್ಲ ನೇತೆ ಮಂಡಳಿ, ಇಲ್ಲಿ ಕೂಡಿದಂಥ ಜತ್ ಗ್ರಾಮದ ಹಿರಿಯರೇ, ಮತದಾರ ಬಂಧುಗಳೇ, ಭಗಿನಿಯರೇ, ಎಲ್ಲ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಬಂದಂಥ ಗುರು ಹಿರಿಯರೇ, ಮತದಾರ ಬಂಧುಗಳೇ, ಭಾಷಣ ಮಾಡೋದು ನನಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅವಘಡ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಅಷ್ಟು ಶಾಣೆ ಮನುಷ್ಯ ಭಾಷಣ ಎಂದೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅಂದರೂ ಅವ್ರ ಸಂಯೋಜಕರು ಹೇಳೋದು ಕೂಡಲೇ ಹೇಳಬೇಕಾಯ್ತು. ನಿಮಗೆ ಒಂದೇ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇದು ಉಮೇದ್ವಾರ ನಿಮ್ಮ ಮಗ ಅದ, ನಿಮ್ಮ ಉಡೇದ ಕೊಟ್ಟೈತಿ, ನೀವೇನು ಠರಾಸ್ತೀರಿ ನೀವು ಬಿಟ್ಟು ಕೊಟ್ಟು. ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಯಾರು ಹೇಳ್ಬೇಕಾದೆಲ್ಲ ಹೇಳ್ಯಾರ. ನಾವು ಒಂದು 4 ಮಾತು ಕನ್ನಡದಾಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ. ರಾಜಕಾರಣದ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡ್ಯಾರ. ಈಗ ನಮ್ಮ ಗೋಪಿಚಂದ್ ಯಾನ್ ಮಾಡ್ಲತ್ತೇನ, ಯಾನೇ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಾಗ ಹಿಡ್ಸ್ಯಾನ, ಒಂದು ಅವ್ರ ದಗದಕ್ಕ, ಅವ್ರವ್ರ ಉದ್ಯೋಗಕ್ಕ, ಅವ್ರ ಮಠದ ಉದ್ಯೋಗಕ್ಕ, ಅವ್ರ ಬಂದಾರ, ಅವ್ರು ನಿನಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿಲ್ಲ. ನೀ ವಿಚಾರ ಮಾಡಲಾರ್ದೆ ಇಂಥ ಮಹಾಪುರುಷರಿಗೆ ತರುಪ್ತಿ ಅಂದ ಬಳಕ ನಿನಗೆ ಪಾಪ ಬಡಿತದ ಅಂತೇಳಿ ಶ್ರಾಪ ನಿನಗೆ ಹತ್ಯೆ.
14 ತಾರೀಕಿಗೆ ಅವ್ರು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಅವ್ರು ಉದ್ರಿ ಅವರು ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಅವ್ರು ಸಂಪಾದಕ ಮಂದಿ ಅದ ಆ ಮಂದಿ ಬಳಿ ಅವ್ರು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜ ಬಳಿ ಹೋಗಿ ಅವ್ರು ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೋತಾರ. ಅಂತವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ನೀವು ಅಡ್ಡ ಹಚ್ಚಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಲಕ್ಕಿದಿತ್ಲ. ಇವತ್ತು ಗೋಪಿ ಚಂದ ಇವತ್ತು ನೀ ಟೇಜ್ ಮ್ಯಾಗ ಏರ್ಸ್ತಾವ್ ನೀನೆ, ಆ ಸವಾಲ ಟೇಜ್ ಮ್ಯಾಗ ಏರ್ಸ್ತಾವ್ ನೀನೆ. ನಿನ್ನ ಪಾಪ ನಿನ್ನ ಸಂಗಾಟ ಮೊನ್ನೆ ಹೇಳಿರು, ನೀ ಬೀರಾಣ ದೇವರು ಭಂಡಾರ ತಿಂದಿದಿ, ತಿಂದು ನೀ ಪಸಿ ಬಿದ್ದೀವಿ. ನೀ ಬಿಜೆಪಿ ವಂಚಿತ ಬಹುಜನ ಆಗಾಡದಾಗ ಮತದಾನ ತೋಳುವಾಗ ಅರೆ ಹೊಡಿ ಬಂದಾಗ ನೀ ಯಾನಂತೇಳಿ ಮಂದಿಗೆ ಹೇಳಿದಿ. ಯಾವಾಗ ಇನ್ನು ನನಗೆ ಆರಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷ ಆರಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅವ್ವ ನಿತ್ರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ನಿತ್ರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನಾ ನಿತ್ರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂದ್ರಿ. ಈಗ ಯಾರಿಗೆ ಕೇಳ್ತೀವೋ ಮತ ಯಾರಿಗೆ ಕೇಳ್ತೀವಿ? ನಾನು ಕುರುಬರ ಸಮಾಜದ ಹೆಸರು ತೋರ್ತಿ, ನಾನು ದನಗಾರ ಸಮಾಜದ ಹೆಸರು ತೋರ್ತಿ. ಇಲ್ಲಿ ದನಗಾರ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಟ್ಟವರು 50 ವರ್ಷ ಗಟ್ಟಲೆ ನಮ್ಮ ಜಗತ್ತಾಲ್ ಸಾಹೇಬ್ರವ್ರು ಹೋಗ್ತಾರ ಕೇಳ್ಕೊಂಡು ನಡಿ. ನಿನ್ನ ಡಬ್ಬಿ ಹ್ಯಾಂಗ ಬಾರಾವತಿ ಜಪ್ತಾಗ್ಯದಲ್ಲ ಹಂಗೆ ನನ್ನ ದನಗಾರ ಸಮಾಜ ನಿನ್ನ ಹಂಗೆ ಹಾಕ್ಬೇಡಿಕ್ ಹೋಗ್ತದ. ಈ ಜಾತಿ ಮಾತಾಡುದು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಾಗ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ. ನಾವು ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಬಂದವರಿಗೆ ನಮ್ಮ ಜಗತ್ತಾಲ್ ಸಾಹೇಬ್ರೇ ನೇತಾ ಮಾಡ್ಯಾರ. ಯಾವ ನೇತಾ ನಮ್ಮದು ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ರೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದಾಗ ನಾವು 50 ವರ್ಷ ತನ ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕ ನಾವು ಹುಟ್ಟಕ್ಕಿಂತ ಮೊದಲ ಅವ್ರು ನಡೆಸ್ಕೊತ ಬಂದಾರ. ಇವತ್ತು 80 ವರ್ಷದವ್ರು ಇದಾರ. 80 ವರ್ಷದವ್ರು ಟೇಸ್ಟ್ನಾಗಿನ ಕಡೆ ಕುದುರೆ ಹೋದಾಗ ಗೊತ್ತದ ನಮ್ಮ ಜತ್ ನೀವು ಬಂದಿ ದಾಣ್ಯವಾಗ ಅಂತೇಳಿ ನೀನು ದಾಣ್ಯವಾಗ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಆಗಲ್ಲ, ನನ್ನ ತಾಲೂಕ ನಾನು ಹುರಿಯಲ್ಲ, ನಾನು ಸಮಾಜಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಕೊತ ಬಂದಾರ. 12 ಜಾತಿಗೆಲ್ಲ ನ್ಯಾಯ ಕೊಟ್ಟವ್ರ. ಇವತ್ತ ರವಿ ಮಂತಾದ ಹೆಸರ ಜಗತ್ನಾಗಲ್ಲ ಸಾಗಣಿ ದಿಲ್ಲಿ ತನ ಸಿದ್ದರಾಮುತ್ಯ ಹೆಸರ ಅಲ್ಲಿ ತನ ಹೋಗ್ಯಾರ. ಅವ್ರು ಯಾವಾಗೂ ಬಿದ್ದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಗೋರಿ ಗರಿಬಿಡ್ತ ಹತ್ತ ಅದಾರ. ನಿನಗೇನಾದ್ರೂ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಿರು, ಗೋಪಿ ಚಂದ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಅವರ ಪ್ರಮಾಣ ನೋಡ್ರಿ ಇಟ್ಟು ಶ್ರೀಮಂತಿದ್ರು, ರಾಜಕಾರಣ ಮಾಡು ಹವ್ಯಾಸ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ. ಒಂದು ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದವರು ಪಸಿ ಹಾಕಿದ್ರು, ಅದಕ್ಕಾಗಿಟ್ಟು ನಿಟ್ಟರು ಆದರು. ಅವ್ರಿಗೆ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಬೇಕು ಬೆಳೆಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವ್ರ ಅವಲಂಬಿಲ್ಲ. ನನ್ನ ಗಾಡಿದು ಟ್ರೈಕ ನಿನ್ನ ಆಗ ಕೊಟ್ಟದ ನಾನು ಊಟ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಪಾಯಿ ಗಟ್ಟಲೆ ನಗರ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇದು ಕೂಡ ನಿನಗೆ ಬೇರೆ ಉಂಟವನೇನೋ ನಿನ್ ಜಾತ್ರೆ ತಾಕತ್ತು ಈ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಿಂದ ಯಾರಿಗೆ ತಾಕತ್ತ? ಆ ಬೀಳೂರವ್ ಬರ್ತಾನ, ಯಾರಿಗಾರ ಬರ್ತಾನ, ಆ ಟೇಬಲ್ ಕೊಸ್ಕೊತಾನ ಅಲ್ಲ. ನಿನಗೆ ಎಷ್ಟು ಹುತ್ತರಿಸಿರಿ ಗೊತ್ತು? ಎಲ್ಲೇ ನಾಟಕ ಮಾಡಕ್ ಹಾರಿ ಈ ನಾಟಕ ನಡೆದಿಲ್ಲ. ನಿನ್ನ ನಾಟಕ ನಿನ್ನ ಊರಾಗ ಯಾರ ಟೇಬಲ್ನ ಬರೋದು ಕಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಅದೇ ಹೇಳಿ ಉಳಿದೋಗಿದ್ದು. ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ನನ್ನ ಗುರು ತರಬೇತಿ ಅಂತ ನಮ್ಮನ್ನ ತಾಕತ್ತಾರ, ನಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೆ ಅವರ ನಮ್ಮನೆ ಗುರು ಅದ. ನೀ ಯಾರ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ ಬಾಪುಡ್ಸಿ. ಇವತ್ತು ನಿನ್ನ ತರಲಕ್ಕ ನಾವು ಹಾದಿ ಇಟ್ಟಿದ್ದೆವು. ನಾವು ವಂಚಿತ ಬಹುಜನ ನಾಗರಿಗೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ನಾನು ವಂಚಿತ ಸಮಾಜದವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮುತ್ಯ ಅವರು ಅವ್ರ ಚನ್ನಬಸ್ ಮುತ್ಯಗಳು ಇವತ್ತವರು ಒಪ್ಪಗಳು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ತಾಲೂಕದಾಗ ಅಟ್ಟೆಲ್ಲ ಕೊಡು ತಾಲೂಕದಾಗ ಮಂದಿ ಬಂದ್ರು. ವರ್ಷಿಗೆ ದಿವಾಳಿಗೆ ಬೇಡವಾಗಿ ಹಚ್ಚಿ ಗಂಡ ಹೆಂಡತಿಗೆ ಆಯಾರ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಿರು. ನೀ ಯಾಗಿರುತ್ತ ಇವತ್ತು ನನ್ನ ತಾಲೂಕದಾಗ ಟೇಬಲ್ ಜನ ನೀವು ಬಹಳ ಟೈಮ್ ತೊಳಗ ಟೇಬಲ್ ಜನ ಮತ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂದ್ರ ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬರು ಅವನಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಆರೋಗ್ಯ ಸಭಾಪತಿ ಮಾಡಿದ್ರು. ನಾವು ಇಲ್ಲಿ ತರ ನಮ್ಮ ಸಭಾಪತಿ ಎಂತ ಇರ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಿತ್ಲ, ಎಂತ ಇರ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದ್ಲ. ಇವತ್ತು ತಮ್ಮನಗೌಡ ನಮ್ಗೆ ಗುರುತು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಾರ. ಧರ್ಮದ ಎಲ್ಲಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ಸ್ಕೀಮ್ ತಂದನ, ಅವ್ರಿಗೆ ಜಗಳ ಮಾಡಿ ತೋರ್ಸ್ಯಾನ. ಅಂತ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀ ಕೆಡುತ್ತಿ ನಿನ್ನ ತಾಕತ್ತ ಹೋಗಪ್ಪಿ ಚಂದ. ನೀರಿನ ಬಾರಾಮತಿ ಒಳಗ ಡೆಬ್ಬಿ ಜಪ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕದವರು ಇವತ್ತು ನೀನು ಪಾರ್ಸಲ್ ಅಮ್ದಾರ ಇಲ್ಲಿ ತೋಳಾಗಿರೋರು ನೀನು ಪಾರ್ಸಲ್ ಆ ಕಡೆ ಬಿಡ್ತಾರ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ತಮ್ಮನವರು ಆಶೆ ಬಂದ ತಿಳ್ತಾರೋ ಬಾಬಾ. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तदनंतर आध्यात्मिक गुरु अभिनव गुरुलिंग जंग महाराज कंकमरी मठाचे मठाधिपती आपण या ठिकाणी आपलं अभिनव गुरुलिंग जंग महाराज कंकमरी मठाचे मठाधिपती
बच्चन महाराज की एक लिंगायत कोट लिंगायत ಇವನಾರವನೆಂದೆನಿಸದಿರಯ್ಯ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನೆಂದೆನಿಸಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. ಬಂಧುಗಳೇ, ಬಹುಶಃ ಅವ ಬಂಡಾರ ಹಚ್ಕೊಂಡ ಅವನ ಹೆಸರೇನು ಮನುಷ್ಯ ಅಲ್ಲ. ಅವ ಮಾತಾಡಿಲ್ಲ. ಅವ ಮಾತಾಡಿದ ಮಾತ ಬೀರಪ್ಪ ದೇವ್ರು ಮಾತಾಡ್ಸೋಣ. ಅವನು ಮಾತಾಡ ನಿಜವಾಗೂ ಹೇಳ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ, ನನಗ ನಿನ್ನೆ ನಿಮ್ಮ PI ನಾನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಕ್ ಹೋದ PI ಯಾರಿಗೆ ಕೊಡೋದು बिजली साहेब महाराज तुमचं वय किती म्हटलंय? माझं वय ಎಷ್ಟು ಅಂದಿರ ಅಂದ್ರೆ 52 ಅಂತ ಹೇಳಿದೆ. तुम्ही 35-40 सारखा दिसत महाराज. तुमचं तेज काय म्हटलंय? खरोखर सांगतो मी कोण आहे, माझं ಸ್ಥಾನ कुठलं आहे मला ನನಗೆಲ್ಲ ತಿಳಿತದ. ನಾನು ಬಹಳ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ತಿಳಿತದಲ್ಲ. ನಾನು ಬಹಳ ಪ್ರಜ್ಞಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾನು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾನು 50 ಮಠಗಳ ಅಧಿಪತ್ಯ ಇದೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ, ಆಂಧ್ರದ. ಆ ಬೀರಪ್ಪ ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ಸನು ಹೊಟ್ಟಾಗ ಹೋಗಿ ಅವ ತಾನ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಅವನ ಬಂದು ಮಾತಾಡಿಲ್ಲ, ಯಾರು ಮಾತಾಡಿಲ್ಲ ಅವಾಗ. ನೀ ಇವತ್ತಿನ ಸಭೆ ಒಳಗೆ ನೀ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಬೀರಪ್ಪ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಲ್ಲ, ನೀವು ಯಾರು ಚಪ್ಪಳಿ ಹೊರಬೇಡ್ರಿ, ಹೋಗಿ ಅನ್ಬೇಡ್ರಿ. ನಾ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ, ನಾ ರಾಜಕಾರಣ ಮಾತಾಡಕ್ ಬಂದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಳಕ್ ಬಂದೀನಿ. ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಕೇಳಿ ನನ್ನ ಮಾತ ಏನಂತಂದ್ರ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾನು ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ರಾಜಕೀಯ ವೇದಿಕೆ ಏರಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾನು ಯಾರೇ ರಾಜಕೀಯ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಏರ್ಸ್ಯಾರಂದ್ರ ಯಾವ ಸಮಾಜದಾಗ ಹುಟ್ಟಿ ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಹಾನಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಭೈರಪ್ಪರ ಮೇಲೆ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿ ನಾನು ರಾಜಕಾರಣ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಏರ್ಸಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ಅದೆಲ್ಲ ಶಾಪ್ ತರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೀರಪ್ಪ ಹೇಳ. ನಾ ಹೇಳಿ ಬೀರಪ್ಪ ಹೇಳೋಣ ಗೊತ್ತಿರಲಿ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೆ. ಬಂಧುಗಳೇ, ನಾನು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಕ್ಕಮರಿ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗುಡ್ಡಾಪುರ ರೋಡಿಗೆ 4 ಎಕರೆ ನಂದ ಮಠ ಅದ. ನನ್ನ ಮಠದೊಳಗ 3,000 ಬಡ ಅನಾಥ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಮಠದೊಳಗೆ ಓದ್ತಾರ. ನನ್ನ ಗುರುಗಳಿದ್ದಾಗ ಆ ಮಠದಲ್ಲಿ ನೆಗ್ಗಿನ ಮುಳ್ಳಿತ್ತು. ನಾನು ಯಾರೇ ಕಟ್ಟಿದ ಮಠದಾಗಿಲ್ಲ, ಸ್ವತಃ ಮಠ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ನಾನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಾನಲ್ಲ, ನಿಮ್ಮಂತ ದಾನ ಕೊಟ್ಟ. ನಾನು ತುಡುಗು ಮಾಡಿಲ್ಲ ಗೋಪಿಚಂದ್ರ ಗತ್ಲೆ. ನಾ ಯಾರು ತುಡುಗು ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾ ಯಾರು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾ ಭಿಕ್ಷಾ ಬೇಡಿ ಜೋಳಿಗೆ ಹಾಕಿ ತಂದ ನೀವು ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ರಿಂದ ಮಠ ಕಟ್ಟಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಯಾರ್ದು ಪಾತ್ರ ಅದನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಇರುವಾಗ ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ರ ತಂದೆ यांचा वडील प्रत्येक हनुಮ जयंतीला ನನ್ನ ಗುರುವರ ರಾಯಲಿಂಗೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರನ್ನ ಕರೆಸಿ ಕೊಂತೆವರ ಬಬಲಾದಿ ಒಳಗ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಾಧನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಈ ಬಾಬಾ. ನಮ್ಗೆ ಅವ್ರ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲಿಂದ ಐತಿ? ನಮ್ಮ ಗುರುಗಳಿಂದ ಐತಿ. ಇನ್ನೆರಡು ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಒಂದು ಮಾತು, ಅಪ್ಪನು ನನ್ನ ಮಾದಾರ ಚೆನ್ನಯ್ಯ, ಬಪ್ಪನು ನನ್ನ ಡೋಹರ ಕಕ್ಕಯ್ಯ, ಚಿಕ್ಕಯ್ಯ ನೆಮ್ಮಯ್ಯ ಕಾಣಯ್ಯ, ಅಣ್ಣ ನಮ್ಮಯ್ಯ, ಕಣ್ಣಯ್ಯ ಬೊಮ್ಮಯ್ಯ, ಎನ್ನನ್ನ ಅರೀರಿ ಕೂಡಲ ಸಂಗಯ್ಯ. ಅಪ್ಪನು ನನ್ನ ಮಾದಾರ ಚೆನ್ನಯ್ಯ. ನಿನ್ನೆ ಘಟನೆ ಹೇಳಕ್ ಬಂದಿಲ್ಲ, ಭಾಷಣ ಮಾಡಕ್ ಬಂದಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮಠದಾಗ ಅನಾಥ ಬಡವ ಮಕ್ಕಳು 3,000 ಅದ. ದಲಿತ ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳದ. ದಿನರಾಜ್ ವಾಂಗ್ಮೋಡಿ ಮತ್ತ ಅಮರ್ ಕೋಳಿ ನೋಡ್ಯಾರ, ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಯಾರ, ಮಠದ ಬದಲು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ಯಾರ. ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ರಿ ಮಾತ. ಇದು ಧರ್ಮದ ಮಾತದ. ರಾಜಕಾರಣ ವಿನಾಕಾರಣ ಗಜಕಾರಣ 5 ವರ್ಷಕ್ಕೆ ಬರ್ತಾವ ಹೋಗ್ತಾವ. ನಮ್ಮೊಳಗೆ ಬೆಂಕಿ ಹತ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಬರ್ತಾವೆಲ್ಲ ಹೋಗ್ತಾವ. ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧಗಳು ಬಹಳ ಪವಿತ್ರ ಅದಾವ. ಒಂದು ಮಾತು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನಗೆ ಮಾತು ಬರೀತೀನಿ. ಉಮ್ರಿ ಈ ಜಗತ್ತದೊಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ಯಾರ. ಯಾರೋ ಒಬ್ರು ಕಮೆಂಟ್ ಹಾಕ್ಯಾರ ಮೊದ್ಲಿನ ದಿನ.
ಎಲ್ಲಿ ಮೊದಲಿಂದ ಕಮೆಂಟ್ ಹಾಕ್ಯಾರ. ಇವತ್ತು ನನ್ನ ಮಠದಾಗ ಏನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಊಟ ಮಾಡ್ತಾರ, ನಾ ಊಟ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನ್ನ ಮಠ ಕರ್ನಾಟಕದಾಗಿರ್ಬೋದು, ದಿನನಿತ್ಯ ರೇಷನ್ ಬರುದು ಜತ್ತದ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿಯಿಂದ ಬಂಧುಗಳೇ, ಜತ್ತದ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿಯಿಂದ ನಮಗೆ ಅನ್ನ ಹಾಕ್ತಕ್ಕಂತ ಅಂಗಡಿಕಾರಿಗೆ ಮಾತಾಡ್ತೀರಿ. ನಾವು ಕಾಯಕವೇ ಕೈಲಾಸ ತತ್ವದವರು, ದುಡುತ್ತಿನವರು, ನಾವು ದುಡುತ್ತಿನವ್ರು. ನಾವು ನಮ್ಮಂತವ್ರಿಗೆ ನೀವು ಮಾತಾಡ್ತೀರಿ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ ಅಂದ್ರ, ಉಮ್ಮದಿಗೆ ನಾವು ಹೆಂಗ್ ಬಂದಿವಿ, ಮಾದಿಗ ಸಮಾಜದವರು ನಮ್ಮ ಗುರುಗಳನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರು. ಮಾದಿಗ ಸಮಾಜದ ಅಪ್ಪನು ನನ್ನ ಮಾದಾರ ಚೆನ್ನಯ್ಯ. ಬಸವಣ್ಣ ಹೇಳ್ತಾನ, ನೀನ್ ಹೇಳ್ತಾನವ ಯಾವ ಲಕ್ಷ್ಮಣ ಜಕ್ಕೊಂಡತ್ತ ಹೇಳ್ತಾನ. ಅಪ್ಪಗೊಂಡು ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ರತ್ತ, ನಾ ಫೋನ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವನ ತಲೆ ಸರಿ ಇಲ್ಲ, ಯಾರೋ ತಲೆ ತುಂಬ್ಯಾರ ಅವಂದ. ಅವ ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ಯಾನ. ಕ್ರೈಮ್ ಒಳಗೆ ತೆಗೆದು ನೋಡ್ರಿ, ನನ್ನ ಮೊಬೈಲ್ ತೋಡ್ರಿ, ಕಾಲ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಒಳಗೆ ನೋಡ್ರಿ. ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನಾನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಜತ್ತಿ ಒಳಗ. ಇನ್ನೊಂದು ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನಾನು CBI CIDಗೆ ತನಿಖೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಲೆಟರ್ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ. ನಾಳೆ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬರ್ತಾರ, ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಜಿ ಕೊಡ್ತೀನಿ, ಸ್ಕ್ರೈಬರ್ಗಳು ತೆಗಿಬೇಕು. ಅವ ನನಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡ್ಯಾನ, ಅವನಿಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿನೋ. ಅವ ನನಗೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ದು ಬಂದ್ರ ಅವ ಜತ್ ನಡು ಪ್ಯಾಟ್ಯಾಗ ನೇಣು ಹಾಕೋಬೇಕು. ನಾ ಕಾಲ್ ಮಾಡಿದ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಜತ್ ಪ್ಯಾಟ್ಯಾಗ ಕಸ ಹೊಡಿತನ್ನ. ಬಸವಣ್ಣ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಲಬಡ್ ಮಾತಾಡ್ತೀರಿ. ಬಸವಣ್ಣ ಇಂಥದ್ದು ಕಳ್ಸನು, ಭೂತದ ಬಾಯಾಗ ಭಗವದ್ಗೀತಾ ಹೇಳದಂಗ ಬಸವಣ್ಣ ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಕಿಸ್ಬಾಯ್ ದಾಸ. ಬಸವಣ್ಣ ಮಾತಾಡೋದು ಯೋಗ್ಯತೆ ಐತಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ. ಆ ಉತ್ತರ ಕೊಡಕ್ ಬಂದಿನ ಅವ್ನು ಕಮೆಂಟ್ ಹಾಕ್ಯಾನ. ಬಸವಣ್ಣ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಬಸವಣ್ಣವ್ರು ಯಾರು ಗೊತ್ತಲ್ಲ? ಬಸವಣ್ಣ ನಿಜವಾಗಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದವ, ಗೊತ್ತಿರ್ಲಿ. ಬಸವಣ್ಣ ಯಾರು ಗೊತ್ತಿರಲಿ. ಲಿಂಗಾಯತ್ ಅಂದ್ರೇನು? ಲಿಂಗವನ್ನ ಆಯತ ಮಾಡಿಕೊಂಡವನೇ ಲಿಂಗಾಯತ, ಲಿಂಗ ಉಳ್ಳವನೇ ಲಿಂಗಾಯತ ಅಂತ ಬರ್ದಾರ. ಲಿಂಗಾಯತ ಅಂದ್ರೇನು? ಜಾತಿ ರಾಜಕಾರಣ, ವಿನಾಕಾರಣ, ಗಜಕರಣ ಎದ್ದು ಕರ್ಕೊಂಡ್ರು ಸಮಾಧಾನ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಇಂಥ ಜಾತಿ ರಾಜಕಾರಣ ನಮಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಬಿದ್ದಿಲ್ಲ. ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛ ಪಡ್ತೀನಿ, ನೀವು ಬಹಳ ಲಕ್ಷ ಕೊಟ್ಟು ಕೇಳ್ರಿ. ಇವತ್ತ ಮೊದಲನೇದು ಬಸರಿಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನಾನು ಪೂರ್ವಾಶ್ರಮದಲ್ಲಿ ನಾನು ಹುಟ್ಟಿರೋದು ಎಲ್ಲಂದ್ರ ನಮ್ಮ ಅಜ್ಜ ಹುಟ್ಟಿದ್ದು ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಬಸರಿಗೆ, ನಮ್ಮ ಮೂಲ ಊರ. ನಾನು ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತರ ಮನೆಗಳಿಗೆ ಹೋದಾಗ ನನ್ನ ಮಠದೊಳಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಊಟ ಸಿಗ್ತದ. ನನ್ನ ಮಕ್ಕಳ ಗ್ರಾಂಟ್ ಇಲ್ಲ ಸಾಲಿಗೆ. ರಾಜು ಪಾಟೀಲ್ ಅಲ್ಲಿದಾನ, ಬಸರಿಗೆ ರಾಜು ಪಾಟೀಲ ನನ್ನ ಜೊತೆಗೆದಾನ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದೀನಿ? ಅವ್ನು ನನ್ನ ಜೊತೆಗೆದಾನ, ಅವ್ನು ನನ್ನ ಗಾಡಿಯಾಗದಾನ. ಅವ್ ಹೇಳ್ತಾನ, ನಾನು ಫೋನ್ ಮಾಡಿರತ್ತ. 1 ಸಲ ಬಂದ, 2 ಸಲ ಬಂದ, 3 ಸಲ ಬಂದ. ನಾವು ಕಡೆಗೆ ತರಬೇಡಪ್ಪ, ಏನಾಕತ್ತೆ ಆಗ ನೋಡೋಣ ತರಬೇರೆಂದೆವು. ತರ್ವಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿದೆವು. ಅವನು ಮಾತಾಡುವಾಗ ಎಷ್ಟು ಧಮಕಿ ಹಾಕೋದು. ಅವ ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ನಾನು ನೀನು ಬಡಿತಿದ್ದವ. ಗೊತ್ತಿರ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಒಂದು ಮಾತು ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನನ್ನಂತ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ, ನನಗೆ ಹೆಂಡ್ರಿ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಮಕ್ಕಳಿಲ್ಲ, ನನಗೆ ಯಾರ, ನನಗೆ ನೀವ ತಾಯಿ ತಂದಿ. ನನ್ನಂತವರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಕೇಳವ್ರ ಯಾರು? ಜತ್ತ ತಾಲೂಕಿನೊಳಗ ಇತಿಹಾಸದೊಳಗ ಇಲ್ಲಿ ಬಸವ ಮಂಟಪ ಐತಿ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವ್ರು ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅದಿರಿ, ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿದಿರಿ. ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ರತ್ತವರು ಈ ರಾಜಕಾರಣ, ಈ ಜಿಲ್ಲಾದೊಳಗ, ಈ ತಾಲೂಕಿನೊಳಗ ಅವರು ಸಂತ ಪರಂಪರೆ, ಅವರು संत धर्म स्थापनेचे जे नर ते केवळ ईश्वरी अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्थ रामदास बरीतात. ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆಗೆ ಯಾರು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು ಮನುಷ್ಯರಲ್ಲ. ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆಗೆ जे नर ते केवळ ईश्वरी अवतार झाले, ಇಂದ ಆಗ್ಯಾರ, आहेत, ಸದ್ಯ ಅದಾರ, पुढे होणार, ಮುಂದೆ ಆಗವರದಾರ. ಏನಪ್ಪ, ಯಾರೋ ಧರ್ಮ ಸ್ಥಾಪನೆಗಾಗಿ ನಾವು ನಡಿಬೇಕು. ನಾವು ಮಾತಾಡೋದು ಬಾಯಲ್ಲಿ ಬಾಯ ಬ್ರಹ್ಮವನ್ನು ನುಡಿದು ಆತ್ಮದ ಅನುಭವವಿಲ್ಲದ ಮಾಯಾಮೋಹಿಗೆ ಮೋಕ್ಷವೆಂದೆಂದಿಗವುದೇ. ಬಾಯಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನ ಮಾತಾಡೋದು. ನಾವು ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸಗಳು ಏನು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು, ತಿಳಿತಿಲೋ. ಅದಕ್ಕ ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನನ್ನಂತವನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗಾದ್ಮೇಲೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಒಳಗ ನೀನ್ ಇನ್ನೊಬ್ಬಿದ್ದ ಯಾರ ಸುನಿಲ್ ಛತ್ರೆ, ಅದು ಘಟನೆ ಮುಗೀತು. ಮುಗಿದ್ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಹತ್ತಿ ಬಂದ್ರು. ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕಡೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡಕ್ ಬರ್ತಿದ್ದೀವಿ. ಸುನಿಲ್ ಛತ್ರೆನ್ ಫೋನಿಗೆ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾರು ಮಾಡ್ಸಾರ ಆಧಾರ ಕೊಡ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಕಾಲ್ ಇಟ್ಟು ತರಿಸ್ರಿ. ಅವರಿಗೆ ಯಾರು ಗೋಪಿಚಂದ್ ಯಾರು
पडोळकर फोन मारताना महाराजांना सांगा व्हिडिओ व्हायरल करू नका म्हणून फोन ಮಾಡ್ತಾನವ ಕಳನ್ ಜೀವ ಹುಡುಗುಳತ್ತ ಅವನ ಕೂತು ಮಾಡಿಸ್ಯಾನ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಇದು ಜೀವಂತ ಉದಾಹರಣೆ. ಅವನ ಫೋನ್ ನಂಬರ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ತೆಗಿಸ್ರಿ, ಯಾರು ಬೇಡ್ರಿ ಸ್ಕ್ರೈಬರ್ದಾಗ ಹಿಸ್ಟ್ರಿ ತೆಗಿಸ್ರಿ, ಯಾರು ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಏನು ಮಾತಾಡ್ಯಾರ ಡಿಟೇಲ್ ಬರ್ತೈತಿ. ಯಾರು ತೊಂಡಿ ಬೇಡ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ವಿಜ್ಞಾನ ಬಹಳ ಮುಂದುವರೆದೈತಿ. ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆಲ್ಲ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗ್ತಿರ್ತಾರೆ, ಪ್ರಜ್ಞೆ ಐತಿ, ತಿಳಿತಿಲ್ಲ. ಕಾಲ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಬರ್ತೈತಿ, ಅದು ನೋಡ್ರಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವರು, ತಿಳಿತಿಲ್ಲ. ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ನೋಡ್ರಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರ ನಾ CID CBI ತನಿಖೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ನಾ ಬಿಡುದಿಲ್ಲ. ಹಿಂಗ ಕನಕದಾಸನ ಕೆಣಕ ಬೇಡ, ಕೆಣಕಿದ ಮೇಲೆ ತಿರುಕ ಬೇಡ, ನಮ್ಮನ್ನ ಕೆಣಕಿ ಬೇಡ. ಆಗಿತ್ತು ನೀವು ಕಾವಿ ಕೆಣಕಿರಂದ್ರ ಗೋಪಿ ಚಂದ ನಿನ್ನ ತಿರುಗಿ ಸುದ್ದಕ ಬಿಡುದಲ್ಲ, ಗೊತ್ತಿರಲಿ ನನಗಿದು. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತಂದ್ರ ನೀವು ಬರೇ ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡಗ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ, ಜತ್ತ ತಾಲೂಕನ ಸ್ವಾಭಿಮಾನವನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು. ನಾನು ವೇದಿಕೆ ಮ್ಯಾಗ ಏನ್ ಮಾತಾಡಕ್ ಹಚ್ಚಿಸ್ತಾರ ನೀವ. ಅಷ್ಟ ಅಲ್ಲ, ನನ್ನ ಮ್ಯಾಲ ನಿನ್ನ ಮಂದಿನ ಬಿಟ್ಟು ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿಸ್ತೀಯ, ನನ್ನ ಕೊಲೆ ಮಾಡಿಸ್ತೀಯ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿಸ್ತಾನತ್ ನನ್ನ ತುಲಾ ಜೀವಂತ ಸೋಡುತ್ತೇನೆ ಮಾಡೋಣ ಅಂತ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿ ಕಡ. ಏನ್ರಿ ಇದು? ಎಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟಿದ್ದು ಭಾರತ? ಇದು ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿನ? ಇದಕ್ಕೆ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಂತ ಕರೀತಾರ? ಹೇಳ್ರಿ, ಯಾರು ನ್ಯಾಯ ಕೊಡೋರು ಇದಕ್ಕ? ವಿಚಾರ ಬೋಲೆ ವಿವಂಚೂನ ಚಾಲೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿ, ಜತ್ತ ಜನತೆ ವಿವೇಚನೆ ಮಾಡ್ರಿ, ನೋಡ್ರಿ. ಮತ್ತ ದಾನ ಅಂದಾರ, ಎಲ್ಲರೂ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರ, ಸೆರೆ ಕೊಡ್ತಾರ, ಹೋಟ್ ಹಾಕಿರಂದ್ರ ಅದು ದಾನ ಆಗುದಿಲ್ಲ. ದಾನ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಮತ್ತ ದಾನ ಒಂದು ಕೋಳಿ ಅಂತ ಗೊತ್ತಿದೆ, ಕೋಳಿ 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 ಏನಂತೀರಿ ಮರಾಠ್ಯಾಗ? ಕುಂಬಡ ಅಸ್ತೈ. ಕೋಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೈತಿ? ಎಲ್ಲಾ ಕಡೆ ಮೇಯ್ತೈತಿ, ಆದ್ರ ಬಂದ ತತ್ತಿಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತತಿ, ಮನ್ಯಾಗ ಹಾಕ್ತತಿ. ಹಂಗ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರು ಅಡ್ಡಾಡತ್ತಿರಲ್ಲ, ಅವ್ರ ಹಿಂದ ಅವ್ರ ಅಡ್ಡಾಡ್ರಿ, ಹೋದ್ ಮಾತ್ರ ತಮ್ಮನ ಗೌಡಿಗೆ ಹಾಕ್ರಿ. ಯಾಕೆ ಹೇಳಕತ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿರಲಿ ನಿಮ್ಗ, ಇವತ್ತು ಗೊತ್ತಿರಲಿ. ಮತದಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದಷ್ಟು ಪವಿತ್ರ ಐತಿ, ಗೊತ್ತಿರಲಿ ಬಂಧುಗಳೇ. ನೀವು ಇನ್ನು ಇರ್ತಕ್ಕಂಥ 5-6 ದಿವಸದೊಳಗ ನೀವೇನರೇ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ಅಂದ್ರೆ ಅವನು ಮನುಷ್ಯನ, ನಾನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ, ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ ಅಂದ್ರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ, ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಮನುಷ್ಯರನ, ನಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಒಳಗೆಲ್ಲ ಪರಮಾತ್ಮದನ. ಏನಾರೇ ಸ್ವಲ್ಪ ಚೂಕ್ ಆಗಿದ್ರು ಅವ್ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಾಕ ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ರಂತ ಹಿಂದ ರಾಜಕೀಯ ಗುರುಗಳದ, ಅವ್ರ ತಂದೆ ಅದಾರ. ಇನ್ನೊಂದು ಮಾತು ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ನಮ್ಮ ತಮ್ಮಣ್ಣ ನಾವು ಟಿಕೆಟ್ ಸಿಗ್ಲಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವ ತಾಯಿ ಕೂಸು ಹಳ್ಳಿಕ ಬಲಿ ಕುಡ್ಸಂಗಿಲ್ಲ. ಕೂಸು ಹಳ್ಳಕತ್ತರ ಬಲಿ ಕುಡಿಸ್ತೀರಿ ಇಲ್ವ ನೀವು? ಕೂಸು ಹಳ್ಳಿಕ ಸುಮ್ಮ ಮಕ್ಕೋತಾರ ಮನೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ, ಕೂಸು ಹಳ್ಳಕತ್ತಂದ್ರ ಬಲಿ ಕುಡಿಸ್ತೀರಿ. ಹಾಗ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡನ ಪರವಾಗಿ ಸ್ವಾಮಿಗಳದಾರ, ಬಿಜೆಪಿ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗ್ಲಂತ ನಾವು ಜಗತ್ತೊಳಗೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಅವಾಗ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದ್ರಿ, ಹೌದಿಲ್ಲ? ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ, ನಾವು ಮಠದಾಗ ಕೂತಿದ್ದೀವಿ. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಕೆಣಕಿ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ MLA ಮಾಡಕ್ ಹಚ್ಚಿದವ್ರು ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗೋಪಿಚಂದ್ ಪಡೋಳ್ಕರ್. ಸ್ವಾಮಿಗಳ ಸುಮ್ಕೊಂಡ್ರಿ ಬ್ಯಾಡ್ರಿ, ನೀವೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡ್ರಿ, ಬರ್ರಿ ಮ್ಯಾಲ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ಯಾಡ ಕರ್ಸಿರಿ. ನಾ ಅದಕ್ಕೆ ಕೇಳ್ತೀನಿ, ಯಾವಾಗ ಕೂಸು ಅಳ್ತಕ್ಕ ಅವಾಗ ತಾಯಿ ಮಲಿ ಕುಡಿಸ್ತಾಳ, ಹೌದಿಲ್ಲ? ಹಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೇಕು, ನಾವು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ 5 ದಿವಸ ನಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕೈ ಮುಗದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡ ಒಂದು ಮಾತು ಗೊತ್ತಿರ್ಲಿ. ಆಗ ನಮ್ಮ ಬೀರಪ್ಪ ಹೇಳ ಮೇಯಾಗ ಬಂದ್ ಹೇಳ ನಾವಾಗ ದೊಡ್ಡ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ಗುಲಾಲ್ ಹಾರೈತೆ ಅಂತ ಹೇಳ ನಾವ ಮಾತಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಲಿ, ಇವತ್ತ ಎಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬತ್ತಪ್ಪ ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕಿಗೆ. ನಾವು ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ವ್ಯವಹಾರ ನಮ್ಮ ಜತ್ ಗುಣದ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರ್ಬೋದು, ನೀವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರ್ಬೋದು. ಅವ ಒಂದ್ ಮಾತು ಹೇಳ್ತಾನ, ಇಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತರು ಜಾಸ್ತಿ ಇದಾರ, ಇಲ್ಲಿ ಕನ್ನಡಿಗರು ಜಾಸ್ತಿ ಇದಾರ, ನೀವು ದಬಾವ್ ಹಾಕಕ್ ಬಂದಿರಿ ಮತ್ ನನಗೆ ಮಾತಾಡ್ತಾನವ. ಅದಕ್ಕೆ ನಾನಂತೀನಿ, ಬಸವಣ್ಣನ ಹೊಳೆ ಆರಿಸಿಕೊಂಡ್ರು, ತುಕಾರಾಮ್ ಮಹಾರಾಜರನ್ನ ಹೆಂಗ್ ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ರು, ಆದ್ರ ದೇಹ ತ್ಯಾಗಿ ತಾ ಕೀರ್ತಿ ಮಾಗೆ ಊರಾವೆ. ಅವ್ರ ದೇಹ ಆದ್ರೂ ಕೀರ್ತಿ ರೂಪಾಗಿ ಜಗತ್ನಾಗ ಅದಾರ. ನಾಳೆ ನಾನು ಹೋಗುವತ್ನಾಗ ಇವತ್ತು ರಾತ್ರಿ ಹೋಗಾಗನ ಗೋಪಿಚಂದ್ರ ಮಂದಿ ನನ್ನ ಮರ್ಡರ್ ಮಾಡತ್ತಾರ, ಮಾಡ್ತಾರ. ಮಾಡಿದ್ರು ನೀವು ಸಂತೋಷ, ನಂದಿ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗೆ ಯಾರು ಹಿಂದಿಲ್ಲ. ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ, ಅಕಸ್ಮಾತ್ ಅವ್ MLA ಆದಂದ್ರ ನಾಳೆ ನೀವು ಹೆಂಗ ಬಾಳೆ ಮಾಡೋರು ನಿಮ್ಮ ಚಿಂತೆ ನನಗೆ ಹಂತದ. ಅಂತ ದುಷ್ಟನ ಕೈಯಾಗ ರಾಜಕೀಯ ಕೊಟ್ಟಂದ್ರ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಭ್ರಷ್ಟ ಆಗ್ತದ, ಕೆಟ್ಟ ಹೋಗ್ತದ, ತಿಳಿತಿಲ್ಲೋ? ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಸ್ವಾಭಿಮಾನದ ಪ್ರಶ್ನೆ ಐತಿ. ನೀವೆಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ.
ತಡಿತಿಲ್ಲೋ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾನೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪ ಎಂತ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ನನ್ನ ಮಗನ ನೀವು ಮುಡಿಯಾಗ ಹಾಕಿದ್ರೆ ಅಂತ ತಿಳಿತಿಲ್ಲೋ ನಾನು ಒಬ್ಬ ಸ್ವಾಮಿ ಇದೀನಿ ಬಂದು ಅವ್ರು ನನಗೆ ಅನ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಪ್ಪ ಅವ್ರ ಸ್ವಾಮಿಗಳ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅಷ್ಟೇ ನೀವು ಹಂಗೆ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತಿದ್ರಿ ಅಂದ್ರ ನೋಡ್ರಿ ಆಕಳ ಪ್ರೇಮ್ ಮಾಡ್ರೆ ತರ ಬಿಡ್ತೈತೋ ಬಡಗಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ತರ ಬಿಡ್ತೈತೋ ನನ್ನ ಬಡಗಿ ತೋರ್ಸಕ್ ಬರ್ತಾರೆ ಇವ್ರ ಯಾಕಂದ್ರೆ ನಂದು ಓಟ್ ಹಾಕೈತಿಲ್ಲ ನಾನು ನಿನ್ನೆ ನಿಮ್ ಪಿ ಐ ಅದನ್ನ ಕೇಳಿನಿ ನನಗೆ ಓಟ್ ಹಾಕೈತಿ ನನಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದ್ರಕ್ ಹಾಕೈತಿಲ್ರಿ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ ಪಕ್ಷದಾಗ ನಾಲಾಯಕರ ನಿಮ್ ಪಕ್ಷದ ಸಿದ್ಧಾಂತಗಳು ನೋಡ್ಕೊಂಡು ಮೊದಲ ಬಿಜೆಪಿ ಒಳಗ ಸನ್ಯಾಸಿಗಳ ಸ್ವಾಮಿಗಳ ನಿಮ್ ಜತ್ತವ್ರು ಆಗಿದ್ರು ಸೊಲಾಪುರದವ್ರ ಕಾಸ್ತಾರ ಆಗಿದ್ರಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ನೀವೇಂತ ಸ್ವಾಮಿಗಳು ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರ ನಾನು ಕೇಳ್ತಾನವ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೆ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಬಾರ್ದು ಸಂವಿಧಾನದಾಗ ಎಲ್ಲಿ ಬರ್ದಾರ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ ಗೊತ್ತಿರ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ನಮಗ್ ಬರೀ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇರುವುದಿಲ್ಲ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಧಕ್ಕೆ ಬರ್ತೈತಿ ಆ ಜಾಗದಾಗ ನಮ್ ಕಾಲಿಗೆ ಚಪ್ಪಲ್ ಸಹಿತ ಬಿಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀನಿ ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದೈತಿ ಬರ್ಲಿ ನಾ ಸತ್ರ ಚಿಂತಿಲ್ಲ ನಾನೇನ್ ಸತ್ರ ಏನ್ ದೊಡ್ಡ ಗಾತಾಗುದಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ದೇಶದ ಆಸ್ತಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ನನ್ನ ಮಠದ ಆಸ್ತಿ ಭಕ್ತರಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಬಂಗಾರ ಮಠ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಕೈಯಾಗ ಅಧಿಕಾರ ಇತ್ತಂದ್ರ ನಮ್ಮ ದೇಶ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಾ ಧರ್ಮದಿಂದ ನಡಿತೈತಿ ದುಷ್ಟರ ಕೈಯಾಗ ಅಧಿಕಾರ ಸಿಕ್ಕ್ರ ಉಳಿದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಷ್ಟೇ ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಹಳ ವಿಚಾರ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಐತಿ ಅವ್ರು ಯಾವ್ದೇ ಬಂದ್ರು ದಾಖಲೆ ಸಹಿತ ನನ್ನ ಕಡೆ ಬರ್ಬೇಕು ಇದನ್ನ ಹೇಳಕ್ ಬಂದೀನಿ ದಾಖಲೆ ಸಹಿತ ಕೊಡ್ಬೇಕು ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕುತ್ಕೊಂಡು ಕಮೆಂಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಲಕ್ಷ್ಮಣ ಜಕ್ಕೊಂಡು ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ ಪ್ರತಿ ಕಮೆಂಟ್ಗೂ ನಿನ್ನ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ನನಗೆ ಗೋಪಿಚಂದ್ ಮೇಲೆ ಎಫ್ಐಆರ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನೊಬ್ಬ ಭಾರತದ ಸಂತ ಇದೀನಿ ಭಾರತದ ಸ್ವಾಮಿ ಇದೀನಿ ನಾನು ಸಂತ ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬಂದವದೀನಿ 3 ಗುರುಲಿಂಗಮ್ಮ ಮಹಾರಾಜ್ ಪಂಡರಪುರ ಮಾಲ್ಕರಿ ಸಂತರು ಅದೇ ಪರಂಪರೆ ನಾನು ಬಂದೀನಿ ತಿಳಿತಿಲ್ಲೋ ಬಸವಣ್ಣ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ತುಕಾರಾಮ್ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ತಿಳಿತಿಲ್ಲೋ ಅದಕ್ಕೆ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆ ರೀತಿ ಬರಬಾರದು ನನಗೆ ಬಂದಂತ ಸ್ಥಿತಿ ನಡು ದಾರಿ ಒಳಗೆ ತರಿವಿ ಬಡಿತೀನಿ ಹೊಡಿತೀನಿ ಗುಂಡಾಗರ್ದಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಏನ್ ಇವತ್ತು ನಡೆದೈತಿ ಇದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಲ್ಲಪ್ಪ ಅಲ್ಲೋ ಈ ರೀತಿ ಸತ್ಪುರುಷರ ಮಾರ್ಗವೇ ಬೇರೆ ರೀತಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ ಅದಕ್ಕ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಏಕಾದಶಿಗೆ ಉಮದಿಯೊಳಗೆ ಸತ್ಸಂಗ ಇರ್ತೈತಿ ನಮ್ಮ ನಿವೃತ್ತ ಸರ್ಕಾರದಾರ ಹನುಮಾನ್ ಆಟಿಕಾರದಾರ ತಿಳಿತಿಲೋ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಸತ್ಸಂಗ ಇರ್ತೈತಿ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಾಗ ನಾವ್ ಈ ತಾಲೂಕಿನಾಗ ಎಲ್ಲಾ ಕಡೆ 4-5 ಕಡೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳ ಸತ್ಸಂಗಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ ಮಾಡಿಗಾಲದ ಸತ್ಸಂಗ ಇರ್ತೈತಿ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರು ನನ್ನ ಭಕ್ತರದಾರ ನಾ ಹುಟ್ಟಿದ ಲಿಂಗಾಯ ಸಮಾಜದಾಗಿರ್ಬೋದು ಆ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರು ನನ್ನ ಭಕ್ತರದಾರ ನಾ ತಾಲೂಕಿನಾಗ ಅಡ್ಡಾಡ್ಬತ್ನ್ಯಾಗ ಇಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಗುಂಡಾಗಿರಿ ಮಾಡುವಂತಹದ್ದು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಮಾಡುವಂತಹದ್ದು ನಿಮ್ಗೆ ಯೋಗ್ಯ ಅನಿಸ್ತೈತೇನ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ ಯೋಗ್ಯ ನಿರ್ಣಯ ತೋರಿ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಷ್ಟೇ ಒಂದೇ ಮಾತಿನಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ಅವ ಮೊನ್ನೆ ನಿಮ್ಗೆ ಉಮ್ದಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದೀನಿ ಅವ್ರ ತಾಯಿ ಯಾರ್ಯಾರು ಏನೋ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾವ ಹುಚ್ಚರವು ಹುಚ್ಚ ಹಿಡಿದಿತ್ತಂದ್ರೆ ಅವ್ಕೆ ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಾ ಆಡ್ತಾರಂಗಿಲ್ಲ ತಿಳಿತಿಲ್ಲೋ ನನ್ ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ತಾಯಿಗೆ ಆರಾಮಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಜನ ಒತ್ತು ಪಾದಯಾತ್ರೆ ನಡೆಸಿದ್ರು ಒಂದ್ ಮಾತು ಇನ್ನೊಂದು ಗೊತ್ತಿರ್ಲಿ ಬಹುಶಃ ಈ ಸಮಾಜ ಇವತ್ತು ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಇತಿಹಾಸದೊಳಗ ಯಾರ ನಿಮ್ಗೆ ಸೀರೆ ಉಡಿಸ್ಯಾರ ಸೀರೆ ಅಂತವ್ರು ಉಡಿಸ್ತಾರ ಇಲ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಅಣ್ಣನ ತಮ್ಮನ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ ಉಡ್ಯಾಗ ಹಾಕೋರಿ ತಳ ಹೋಗಿಬೇಡ್ರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ತಿಳಿತಿಲ್ಲೋ ನೀವ್ ಯಾರು ರೊಕ್ಕ ರೂಪಾಯಿ ಸೆರೆ ಸಿಂಧಿ ಯಾವ್ದು ಕರೆ ನಿಮ್ದು ಮತದಾನವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ತಿಳಿತಿಲ್ಲೋ ನಮ್ಮ OBC ನೇತಾರ ಅವ್ರು ಬಹಳ ಚಂದ ಮಾತಾಡಿದ್ರು ಸೂಪರ್ ಮಾತಾಡಿದ್ರು ಅಕ್ಕ ಅವ್ರು ಬಹಳ ಸೂಪರ್ ಆಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು ಇನ್ನೊಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳಿಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಾನು ಒಂದು ಕನಸದ ನಂದು ಜಾತ್ಯತೀತ ಮಠ ಅದ ನಂದು ಸಂತ ಪರಂಪರೆ ಬಸವಣ್ಣ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ತುಕಾರಾಮ್ ಬೇರೆ ಅಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಮಾತು ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಜಗತಾಪ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ 80 ವಯಸ್ಸು ಇವತ್ತು 80 ಅವ್ರ ನೇತೃತ್ವದೊಳಗ ಇವತ್ತು ನಾ ಬರಬಾರ್ದಿತ್ತಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಸ್ವಾಮಿಗಳ ನನ್ನ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರ್ಬೇಕಂದಿಲ್ಲ ಬೀರಪ್ಪ ಹೇಳಿದಿಲ್ಲ ಹಂಗ ಅವ್ರ ಕಳ್ಸ್ಯಾರ ನನ್ನ ಬೀರಪ್ಪ ಸಮಾಜದವ್ರು ಕಳ್ಸ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ನಾ ಒಂದ್ ಹೇಳಕ್ ಬಯಸ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರ ಮೊಮ್ಮಗನ ಹೆಸರೇನು ಸಂಗ್ರಾಮ್ ಜಗತಾಪ್ ಮತ್ತೆ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಇವೆರಡು ಜೋಡೆತ್ತುಗಳು ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ನೇಗಿಲ ಹೊರತಕ್ಕಂಥ ಎತ್ತುಗಳು ಆಗ್ಬೇಕು ಹೊಡಿಸಿ ನಮ್ಮ ಜತ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ವಿಜಯದ ಪತಾಕೆಯನ್ನು ಹಾರಿಸುವಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ಯಾಕಂದ್ರೆ ಮೊದಲು ನಾನೇ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ ಪಾದಯಾತ್ರೆ ಅನ್ಯಾಯ ಯಾರಾಗಿ ನಾವು ಸ್ವಾಮಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕಣ್ಣೀರು ವರ್ಷ ಆಗ್ಬೇಕು ನಾ ಯಾರು ಕಣ್ಣೀರು ತರಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ವಾಮಿಗಳಾಗಿಲ್ಲ ತ್ಯಾಗಿಗಳು ತ್ಯಾಗದೊಳಿರು ಆನಂದ ಭೋಗದೊಳಿಲ್ಲ ಅದಕ್ಕ ತಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಟೇಬಲ್ ಚಿಹ್ನೆಗೆ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ರವಿ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರ ಟೇಬಲ್ ಚಿಹ್ನೆಗೆ ಮತದಾನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ನೀವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ಸ್ವಾಮಿಗಳ ಕ್ರಾಂತಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಿದ್ರ ತಿಳಿತಿಲ್ಲ ತಮ್ಮಣ್ಣಗೌಡ ಈ ಸಲ ಆರಿಸ್ಕೊಂಬರ್ರಿ ಮುಂದಿನ ಸಲ ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ಲಿಬೇಕಾರ ಇಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕದೊಳಗೆ ಇನ್ನೊಂದ್ ಕಡೆ ನಾನು ನಿಂದಿರ್ತೀನಿ ಅವ್ರು ಬಂದು ಇವರೆಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ತಿಳಿದು ಬರ್ಬೇಕಾರ
ಯಾಕೆ ನಮ್ಗೆ ನಿಂದ್ರೆ ಬರತ್ತೆ ಇವ್ರಿಗೆ ಅರ್ಥದ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದೊಳಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮಾನ ಹಕ್ಕತಿ. ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಸಮಾನತೆಯನ್ನು ಕೊಟ್ರ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಮಾನತೆಯಿಂದ ಬದುಕೋಣ. ತಿಳಿತಿಲ್ಲ ಇವ ಸಮಾನತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲ ತತ್ವವಾಗಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಆಗಿರ್ಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ತಿಳಿತಿಲಿ ನಾವು ಯಾರು ಭೇದ ಮಾಡೋದು ಬೇಡ. ಅವ್ರ ಜಾತಿ ಬೆಂಕಿ ಎತ್ತಲಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಭೇದ ಭಾವಗಳನ್ನು ಮಾಡ್ಲಾರ್ದ ನಾವೆಲ್ಲ ಜಾತಿಯವರು ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಂತೆ, ಜಾತಿ ಎಲ್ಲಮ್ಮನ ಮಕ್ಕಳಂತೆ ನಾವು ಸಂತ ಪರಂಪರೆ ಶರಣ ಪರಂಪರೆ ಬಸವಣ್ಣನ ಮಕ್ಕಳಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಾಗಿ ಮತದಾನವನ್ನು ಮಾಡೋಣ. ಸಹಬಾಳ್ವೆಯಿಂದ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಜತ್ ತಾಲೂಕಿನ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಕಾಪಾಡೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತುಗಳಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ.